नमस्कार मित्रांनो, विदर्भ आयस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। ठीक आहे ना मित्रांनो, बघा आज आपण पाहणार आहे वयवारी याच्यावर आयोगाने विचारलेले प्रश्न। ठीक आहे ना, तर चला प्रश्नाकडे ओढूया। बघा, विक्री कर निरीक्षक अधिकारी मुख्य परीक्षा 2017 मध्ये हा आयोगाने विचारलेला प्रश्न आहे। प्रश्न काय मित्रांनो, बघा, एका मुलाचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या 1/3 आहे। 12 वर्षानंतर त्या मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निम्मे होईल तर त्या दोघांचे आजचे वय किती? मित्रांनो बघा, आपल्याला हा जो प्रश्न आहे एक्स सुद्धा काढता येतो, परंतु आपण वेळेचं भान जर ठेवलं आणि आपल्याला जर हा प्रश्न वेळेवर काढायचा म्हणजे सेकंदात काढायचा असेल तर याला आपण कोणत्या मेथडने काढणार ते बघा। तर सुरुवातीला आपण एक बघणार म्हणजे मी तुम्हाला शॉर्ट मेथड सांगणार मित्रांनो, की शॉर्ट मेथडने ही जी आहे तर आपण उत्तर कसं काढू शकतो। तर बघा, पहिले एक शॉर्ट मेथड देतोय मी तुम्हाला, ठीक आहे ना, शॉर्ट मेथड। ओके, आता बघा शॉर्ट मेथडने हे उत्तर कसं काढायचं, काय दिलं याच्यामध्ये पहिले बघा। आपल्याला पहिले ना पाहायचं की काय म्हटलं नेमकं। इथे बघा तुम्हाला दिलंय 1/3, ठीक आहे ना। आता 1/3 दिलं असेल तर बघा याच्यामध्ये काही केस मी तुम्हाला सांगतो, याच्यात एक केस लक्षात ठेवायची। काय केस 1 म्हणजे काय लक्षात ठेवायचं की आपल्याला जे काही दिलं असेल 1/3 नीट लक्षात ठेवायचं, 1/3, ठीक आहे ना। आता 1 म्हणजे काय असेल तर ऑब्विसली ना एक संख्या अशी लक्षात ठेवा की याचा जो 1 आहे, 1 म्हणजे काय करायचं, हा मुलगा ठेवायचा, कारण वडील 3 पट असेल तर मुलगा 1 पट असेल असा त्याचा अर्थ होते, बरोबर आहे ना। मग हे कोण झाला असेल, मुलगा, क्लिअर, हा झाला मुलगा, तर हे कोण झाले, वडील, क्लिअर। आता हे असं सिंपल लक्षात ठेवायचं। मग आता याच्यामध्ये कोण आले रे, हे असेल वडील, ठीक आहे ना, हा कोण असेल, मुलगा। आता याचा अर्थ आपल्याला विचारलं काय, 12 वर्षानंतर। आता इथं 12 वर्षानंतर विचारो, 6 वर्षानंतर विचारो, 6 वर्षापूर्वी विचारो, काही पण विचारो मित्रांनो, त्याच्या वेळेस काय करायचं। आता बघा वडील आपण किती काढले रे, वडील काढले आपण 3, मुलगा किती काढला आपण 1 काढला। मग आता काय करायचं, याला करायची गुणिला 12, म्हणजे 12 किती होईल 36, बरोबर आहे, आणि 1 गुणिले किती करायची 12, 12 1 12, म्हणजे जर बघा मित्रांनो काय होतंय तर आपल्याला जे वडील आहे ते आहे 36 वर्षाचे आणि जो मुलगा आहे तो कितीचा आहे, तो आहे 12 वर्षाचा। अशा पद्धतीने जर आपण उत्तर काढलं तर मित्रांनो बघा हे जे आहे पहिल्या नंबरचं उत्तर आपलं इथे बरोबर येताना दिसते। बघा परत मी एक वेळा सांगतोय, नेमकं याला सॉल्व कसं करायचं। काय केलं इथे 1/3 दिसतंय, 1/3 म्हणजे काय होतं मित्रांनो 1/3, ओके, याला आपण फ्रॅक्शन सुद्धा म्हणतोय। मग या फ्रॅक्शन मध्ये काय केलंय तर जी अंश आहे, बरोबर आहे ना, तो छेदापेक्षा कसा आहे, लहान आहे। आता ऑब्विसली जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये जो लहान दिसते, जो लहान संख्या दिसेल ती लहान संख्या म्हणजे काय घ्यायचं, मुलगा घ्यायचं, आणि जी मोठी संख्या असेल तो काय घ्यायचं, वडील घ्यायचं। क्लिअर झालं इथपर्यंत। मग आपण काय केलं, केस मध्ये काय घेतलं याच्यात लक्षात ठेवा, वडील आणि काय घेतलं, मुलगा। मग याच्यामध्ये वडील किती घेतले होते आपण 3 आणि मुलगा किती होते 1। आता याच्यामध्ये जे आहे ना ते 12 वर्षानंतर विचारो किंवा 12 वर्षापूर्वी विचारो, त्यांच्या फरक मधला जो लक्षात ठेवायचा तो काय आहे 12 वर्ष, हे आपण एक कन्सिडर व्हॅल्यू पकडायची म्हणजे 12। म्हणून 3 गुणिले किती गेले 12, 12 किती झाले 36, त्याच्यानंतर 12 1 12, म्हणजे याचा अर्थ जर पाहिला मित्रांनो तर तुम्हाला वडिलाचं वय किती मिळेल तर इथे 36 वर्ष मिळेल आणि मुलाचं वय किती मिळेल तर आपल्याला जे आहे ते 12 वर्ष मिळेल। समजलं मित्रांनो। तर हा प्रश्न अशा पद्धतीने सॉल्व करायचा, ठीक आहे ना। हे आपण शॉर्ट मेथड मध्ये बघितलं। आता बघायचंय तुम्हाला थोडं लॉंग मेथड मध्ये, पण मी सांगतो तर की सर मग याला कशा पद्धतीने करता येतील किंवा लॉंग मेथड मध्ये असेल तर बघा ते पण आपण सांगूया, ठीक आहे ना। मग लॉंग मेथड मध्ये पहा, मेथड 1 आपण मेथड 2 मध्ये घेऊ। आता मेथड 2 मध्ये काय घ्यायचंय तुम्हाला लक्षात घ्या की एका मुलाचे वय वडिलाच्या वयाच्या, परत इथं थोडंसं तुम्हाला मी अजून एक सांगतोय की 1/3 म्हणजे त्याच पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। 1/3 म्हणजे कोण पकडायचं आहे, मुलगा, ठीक आहे ना रे, आणि 3 म्हणजे कोण पकडायचे, वडील, क्लिअर। आता आपण जर इथं पाहिलं तर इथे कोण घेतलंय, वडील घेतले आहे, इथे वडील आणि इथे कोण आहे, मुलगा आहे, ठीक आहे ना, वडील आणि मुलगा। यांचं आजचे वय लक्षात ठेवायचं, आजचे वय किती असेल रे, हे 3x असेल आणि हे किती मुलांचे x असेल। किती वर्षानंतर म्हणताय, 12 वर्षानंतर, नीट लक्षात ठेवा मित्रांनो, 12 वर्षानंतर हे किती होणार 3x प्लस किती 12, त्याच्यानंतर काय x प्लस किती घेतले 12। आता 12 वर्षानंतर मुलाचे जी बघा 12 वर्षानंतर मुलाचे वय वडिलाच्या वयाच्या काय होईल म्हणते निम्मे। आता ज्याच्या म्हटलं ना चाचीची हा शब्द प्रयोग जिथे केलेला आहे त्याच्या पट्टीमध्ये तो तिथे जाऊन काय करायचा, तो चिपकून द्यायचा, ठीक आहे ना। बघा आता आपण काय म्हटलंय, मग 3x मध्ये बघा 3x प्लस 12, क्लिअर। तर याला काय करायचं निम्मे म्हणजे 1/2 बरोबर काय घ्यायचंय
एक्स प्लस 12. क्लिअर ना. आता हे 2 इथे काय रे भागेला आहे, तिकडे काय जाईल गुणिला जाईल. ओके 3x प्लस 12 बरोबर 2x प्लस किती घेतले आपण 12, म्हणजेच 2 इन ब्रॅकेट x प्लस 12. क्लिअर. आता याला सॉल्व करायचं आपल्याला. 3x प्लस किती घेतले 12 बरोबर टॉईस x प्लस 12 2 किती झाले रे 24. क्लिअर. आज येते सर्वांच्या लक्षात. ठीक आहे ना. चला समोर काय करायचं, आता याला सॉल्व करायचं आपल्याला. जे चल लागलेली संख्या आहे ते एका साईडला घ्यायची आणि संख्या एका साईडला घ्यायची आहे. ओके मग आपण काय घेतलं 3x मायनस किती असेल 2x बरोबर 24 मायनस किती आले रे 12. क्लिअर. बघ आता याला जे समोर आहे आपण सॉल्व करतोय. 3x मधून 2x गेली उरली किती x बरोबर किती उरले इथे 12, म्हणजे आपल्याला x ची किंमत किती मिळाली मित्रांनो 12 इथे मिळाले. प्रश्न काय होता आपला राजेशचे वय, मग राजेश आजचे वय, मग आजचे वय हे किती आहे 3x आहे. कोणाचे वडिलाचे, मग वडिलाचे आजचे वय आपल्याला शोधायचे म्हणून वडिलाचे आजचे वय. ठीक आहे ना. वडिलाचे आजचे वय बरोबर काय घ्यायचं आपल्याला 3 गुणिला घ्यायचे. x ची किंमत किती काढली मित्रांनो आपण 12 काढली ना, म्हणजे 12 किती झाली 36. हे झाले 36 वर्ष. कोणाचं, तर हे झालं वडिलाचं वय. क्लिअर. मग त्याच्यानंतर कोणाचं आपल्याला पाहिजे मुलाचे वय. ठीक आहे ना. मुलाचे वय, मग मुलाचे वय आपल्याला बरोबर घ्यायचं असेल तर मुलाचं वय किती घेणार मित्रांनो आपण, तर बघा तिथे x दिलंय म्हणजे x म्हणजे किती असेल 12 वर्ष. बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं हे जे उत्तर आपण काढलेलं आहे. ठीक आहे ना. तर याच्यामध्ये बघा कोणतं येईल पहिल्या नंबरचं उत्तर आपल्याला दोन्ही मेथडमध्ये पाहिलेलं आहे, शॉर्ट मेथड आणि एक आपण पाहिलेले लॉंग मेथड. तर मित्रांनो बरेच वेळा काय होते शॉर्ट मेथडमध्ये काय विदिन 5 सेकंडमध्ये आपलं उत्तर निघून जाते आणि लॉंग मेथडमध्ये काय बराचसा वेळ आपल्याला इथे लागताना दिसतो. म्हणून माझं एक वैयक्तिक मत आहे मित्रांनो की आपल्याला जो पेपरचा टाइम बघून बरोबर आहे ना, तर अशा वेळेस काय करायला लागणार आहे शॉर्ट मेथडचा जास्त वापर तुम्हाला करावा लागणार आहे. तेव्हाच आपलं कुठं उत्तर लवकरात लवकर निघण्याचा प्रयत्न करेल. मी तुम्हाला शॉर्ट मेथडनं शिकवताना मित्रांनो असे प्रश्न जे आयोगाचे आहेत ते कशा पद्धतीने काढायचे, सो माझ्या मेथडला तुम्ही व्यवस्थित फॉलो करा, तुम्हाला ते गणित व्यवस्थितरित्या कळून जाईल. ठीक आहे ना. तर तुम्ही फक्त त्याला काय करा फॉलो करा. बरोबर आहे. चला समोरच्या प्रश्नाकडे वळूया. चला समोरचा प्रश्न बघा मित्रांनो काय दिलाय क्लर्क 2017. ठीक आहे ना. बघा मित्रांनो काय म्हटलंय क्लर्क 2017. मग हा क्लर्क 2017 मध्ये प्रश्न काय विचारलाय बघा. श्यामचे आजचे वय त्याच्या वडिलाच्या आजच्या वयाच्या 2/5 पट आहे. 8 वर्षानंतर श्यामचे वय वडिलाच्या त्या वेळेच्या वयाच्या निम्मे असेल तर श्यामचे आजचे वय किती. मित्रांनो बघा परत तो त्या टाईपचा प्रश्नाला जो आपण आधी घेतलाय शॉर्ट मेथडनं याला आपल्याला सोडवायचं आहे. शॉर्ट मेथड काय सांगितलं मी तुम्हाला, शॉर्ट मेथड नीट लक्षात ठेवा. मी तुम्हाला काय सांगितलं तर बघा शॉर्ट मेथडमध्ये नंबर 1 आपण याच्यामध्ये घेतलंय, म्हणजे मेथड 1 मध्ये आपण पाहिलं होतं की तुम्हाला काय आजच्या वयाचे किती दिले 2/5 पट, म्हणजे तेच घ्यायचे आहे. आता 2/5 पट म्हणजे घेतले 2/5 झाले, याचा अर्थ 2 म्हणजे कोण झाले रे, तर 2 म्हणजे कोण झालं असेल श्याम. बरोबर आहे ना. आणि 5 म्हणजे कोण झाले असेल तर वडील. क्लिअर. केस सांगितले नाही, केसमध्ये तुम्हाला जे सांगितलं होतं. मग 2 म्हणजे श्याम झालं आणि 5 म्हणजे काय झाले वडील. मग याच्यामध्ये बघा तुम्हाला करायचं काय आहे, तर इथे वडील घेतले आपण, म्हणजे हे झाले वडील आणि हा कोण झाला असेल श्याम. बरोबर आहे ना रे. मग वडील किती आहे 5 आणि श्याम किती आहे 2. आता किती वर्षानंतर म्हणते इथे बघा 8 वर्ष दिसते तुम्हाला, दिसते की नाही दिसत रे 8, म्हणून गुणिले काय करायचे 8 करायचे. मग 8 पंचे किती झाले रे 40 वर्ष. बरोबर आहे ना. आणि 8 गुणिले किती झाले 2, 8 2 किती झाले 16 वर्ष. विचारलं कोणाचं आहे तुम्हाला, तर श्यामचे आजचे वय विचारलेले आहे. बरोबर आहे ना. मग श्यामचे आजचे वय किती आहे 16 वर्ष, म्हणजेच काय तिसऱ्या नंबरचं उत्तर आपल्याला इथं काय येईल बरोबर येतात आहे की नाही मित्रांनो. इंटरेस्टिंग. म्हणजे काय होतं आपला वेळ पण वाचतंय आणि विदिन सेकंड मध्ये आपलं उत्तर पण इथं निघताना दिसतंय. कळलं सर्वांना. ओके चला समोर बघा UPSC CSAT 2013. ठीक आहे ना मित्रांनो. बघा UPSC CSAT 2013 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. प्रश्न बघा काय होतं, राजन 8 वर्षापूर्वी विवाहबद्ध झाला. त्याचे आजचे वय हे त्याच्या विवाहाच्या वेळेच्या 6/5 पट आहे. ठीक आहे ना. राजनच्या विवाहाच्या वेळी त्याची बहीण ही त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान होती.
तर राजनच्या बहिणीचे आजचे वय किती? याच्यामध्ये बघा मित्रांनो, परत एक शॉर्ट मेथड पण आहे आणि एक लॉंग मेथड पण मी तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे ना. आता शॉर्ट मेथडमध्ये काय असेल की बघा, सपोज एक शॉर्ट मेथडमध्ये मी तुम्हाला जे सांगतोय ते काय करायचं, काही कंडिशन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. मग इथं किती दिले रे, 6.5 पट दिले. आता इथं म्हणा सर तुम्ही आपली ते मेथड लागू होणार की नाही. आता इथं कुणाबद्दल विचारताय, फक्त राजनबद्दल विचारताय. मग आता राजनबद्दल विचारत आहे, तिथं कोणी आलं का दुसरं, ठीक आहे ना. फक्त तिची जी बहिणीचा उल्लेख केला आहे तर ते 10 वर्षांनी लहान आहे, बस असंच केलेलं आहे. आता असं काही म्हटलंय का वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट 3.5 पट आहे किंवा 2.5 पट, असं काही विचारलंय का? नाही ना. मग काय विचारलं तर फक्त एवढंच विचारलंय, राजन 8 वर्षापूर्वी विवाहबद्ध झाला, त्याचे आजचे वय हे त्याच्या विवाहाच्या वेळेच्या किती आहे, 6.5 पट आहे म्हणतात. मग आपण बघा एक सपोज, ठीक आहे ना, काय म्हणतोय मित्रांनो, सपोज राजनचा म्हणजे सपोज राजनचा विवाह झाला त्यावेळी त्याचे वय X मानू, ठीक आहे ना. दोन्ही मेथड सांगतोय मी तुम्हाला, पहिले पाहून घ्या. म्हणजे काय, सपोज काय म्हणतोय आपण, राजनचा विवाह झाला त्यावेळी त्याचे वय किती होते, X मानू. क्लिअर. मग आता कंडिशन्स आपली काय म्हणते, तर हे त्याच्या विवाहाच्या वेळीच्या वयाच्या किती आहे म्हणते, 6.5 पट आहे. ओके, चला ते पण पाहू आपण. मग त्याच्यानंतर विवाहाच्या वेळीच्या किती आहे, 6.5 पट आहे. आता जेव्हा त्याचं लग्न असेल तेव्हा तो किती वर्षाचा माहित नाही ना, आपण X वर्षाचा घेतला. आज म्हणजे त्याचं आजचं वय जर पाहिलं गण, बरोबर आहे, त्याचे आजचे वय जर आपण घेतले, मग आजचे वयचे घ्यायच्या आधी पूर्वीचं पण वय आपल्याला पाहिजे. म्हणजे पूर्वीचे आपल्याला म्हणायला लागेल काय, पूर्वीचे आजचे, ठीक आहे ना, पूर्वीचे ना आजचे वय आपल्याला इथे पाहावं लागेल. मग आता पूर्वीचे ना आजचे वय जर पाहिलं मित्रांनो तर काय लक्षात येईल आपल्याला, X प्लस, ठीक आहे ना, आजचं वय किती आहे, हे पूर्वीचं किती होतं X, आजचं किती आहे लक्षात ठेवा, पूर्वीचं किती आहे X आणि आजचं किती आहे, तर 8 वर्षापूर्वी म्हणते. म्हणजे आज किती असेल, तो 8 वर्षांनी मोठा असेल ना, म्हणजेच आज किती असेल, 8चा घेतला. ओके, बरोबर पूर्वीच्या वयाच्या, ठीक आहे ना, पूर्वीच्या वयाच्या किती होते म्हणते तो, 6.5 पट. म्हणजे मित्रांनो बघा 6.5 पट म्हणजे किती, 6 किती झाले रे, 5, ठीक आहे ना. आता हा इथे काय आहे, भागेला, इथे काय येईल, गुणेला. तर चला घ्या याला गुणेला, म्हणजे X प्लस किती आले इथे 8, बरोबर हे किती झाले असेल, 6X. क्लिअर. आता याला सॉल्व करायचं आहे, हा किती येणार, 5X, बरोबर आहे ना, प्लस 5 8 किती झाले रे, 40, बरोबर हे किती झाले, 6X. क्लिअर. मग आता याच्यामध्ये बघा 5X हा इकडे घ्या, मायनस किती येणार, 6X, बरोबर मायनस किती आले, 40. आता इथून जर गेलं तर मायनस किती येणार, X, बरोबर मायनस किती आले, 40, मायनस मायनस कॅन्सल, म्हणजे X बरोबर किती आले, 40. आता ज्यावेळी त्याचा विवाह झाला त्यावेळी तो किती वर्षाचा होता, तो होता 40 वर्षाचा. नीट आलं लक्षात. तेव्हा तो किती वर्षाचा होता रे, तर तो 40 वर्षाचा होता, बरोबर 40 वर्षाचा होता. समजलं इथपर्यंत. आता काय म्हटलं त्यांनी, मग त्याचे आजचे वय जर पाहिलं मित्रांनो, नीट लक्षात ठेवा, आजचे वय, तर आपण त्याची घेऊ आजचे वय, आजचे वय. मग आजचे वय किती घेतले आपण, बघा इथे तुम्हाला दिसते X प्लस किती असेल, 8. मग आजचे वय जर पाहिलं मित्रांनो, 40 प्लस किती घेतले, 8, म्हणजेच किती आले, 48 वर्ष. समजलं इथपर्यंत. म्हणजे दोन्ही आपण घेत आहे. मग हे 48 वर्ष म्हटलंय. आता प्रश्न काय आहे तर नीट लक्षात ठेवा, तर राजनच्या बहिणीचे आजचे वय किती, आणि विवाहाच्या वेळी त्याची बहीण ही त्याच्यापेक्षा काय होती, 10 वर्षांनी लहान होती, बरोबर ना. म्हणून आपण काय घेणार इथे, राजनच्या बहिणीचे वय, बरोबर. आता राजनच्या बहिणीच्या वय जर आपण पाहिलं मित्रांनो तर काय घ्यायचं आपल्याला, लहान आहे म्हणतात ना, म्हणजे 48 मायनस किती असेल 10, म्हणजेच किती येणार 38 वर्ष. म्हणजे अशा पद्धतीने जर पाहिलं तर आपल्याला राजनच्या बहिणीचं वय पण मिळतं. म्हणजेच बघा कोणते 38 इयर्स. ओके, म्हणजे त्याची जी बहीण आहे त्याच्यापेक्षा ही 10 वर्षांनी लहान आहे. राजनचे आजचे वय जे आहे ते 48 वर्ष आहे, बरोबर आहे ना. लहान असल्या कारणामुळे आपण ते 48 मधून जेव्हा आपण 10 मायनस करतो तर उरतं किती,
38 म्हणजे तिची जी बहीण आहे ती आज किती वर्षाची आहे तर 38 वर्षाची आहे. समजलं. आता बघा ही झाली आपली लॉंग मेथड. तर मित्रांनो बघा मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतोय की मी एक्सनं पण तुम्हाला काढून देऊ शकतोय आणि त्याच्यानंतर काय शॉर्ट मेथड हे अत्यंत महत्त्वाचं आहे. शॉर्ट मेथडमध्ये काय करावं लागेल तर बघा हे क्लिअर झालं ना सर्वांचं. तर बघा शॉर्ट मेथड बघा आता आपण शॉर्ट मेथड बघू. आता मी बघा मित्रांनो काय केलं तुम्हाला पहिले लॉंग मेथड का सांगितलं कारण ते तुम्हाला कळावं याच्यासाठी. ठीक आहे ना. आता आपल्याला काय म्हटलेलं आहे इथे कंडिशन्स लक्षात ठेवायची. कंडिशन हा मित्रांनो लक्षात ठेवा. कंडिशन्स काय म्हटलं इथे 6/5 पट. ओके 6/5 पट आहे यालाच आपल्याला पकडायचं आहे. आतापर्यंत मी तुम्हाला त्याच्यावरच शिकवत आलेलो आहे. आता सुद्धा त्याच्यावरच मी तुम्हाला शिकवणार. 6/5 पट दिलंय ना. आता 6/5 पटचं रिमेनिंग किती ठीक आहे ना. काय म्हटलं रे याचं रिमेनिंग हा लक्षात ठेवा. मग 6/5चं रिमेनिंग किती यायला पाहिजे. ओके बरोबर आहे त्याचं रिमेनिंग किती यायला पाहिजे 6 - 5 अपॉन किती 5 म्हणजेच किती असायला पाहिजे रे 1/5. क्लिअर. आता 1/5 झालं ना तर याचं रिफ्लेक्स करायचं. नीट लक्षात ठेवायचं काय रिफ्लेक्स. आता रिफ्लेक्स म्हणजे काय तर बघा याचं वय जे आहे राज्यांचं 8 वर्षापूर्वी म्हणजे आपल्याला डायरेक्ट उत्तर घ्यायचं आहे. ओके काय घ्यायचं तर बघा विवाहाच्या वेळी राजांचे वय बरोबर ठीक आहे ना. किती वर्षापूर्वी म्हटलं मित्रांनो बघा 8 वर्षापूर्वी. म्हणून 8 गुणिले याचं काय घ्यायचं रिफ्लेक्स म्हणजे काय व्यस्त करायचं आहे. व्यस्त जर म्हटलं किती 5/1 बरोबर आहे ना. आता 8 किती झाले रे 40 बरोबर. हे झाले 40 वर्ष. क्लिअर समजले इथपर्यंत मित्रांनो. बघा सिंपल आहे. त्याच्यानंतर आता काढायचं काय आपल्याला तर त्याचे आजचे वय काढायचे म्हणजे राजांचे आजचे वय बरोबर. आता राजांचे आजचे हे कधीचं झालं रे तर हे विवाहाच्या वेळीचे राजांचे वय झाले होते बरोबर ना. मग राजांचे आजचे वय किती 40 + 8 बरोबर किती झाले रे हे झाले 48 वर्ष. क्लिअर नीट लक्षात ठेवा याच्यामध्ये. आता कोणाचं पाहिजे राजांच्या बहिणीचे वय राजांच्या बहिणीचे वय. मग राजांच्या बहिणीचे वय आता राजांची बहीण जी आहे ते त्याच्यापेक्षा किती वर्षांनी लहान आहे 10 वर्षांनी. म्हणून 48 मायनस किती केले मित्रांनो 10 बरोबर किती आले 38 इयर्स. ओके म्हणजे आपल्याला कोणाचं वय मिळालं त्याच्या बहिणीचं वय मिळालं म्हणजेच काय 3rd नंबरचं उत्तर आपल्याला इथं मिळताना दिसतो. ठीक आहे मित्रांनो बघा त्याच्या सर्व समोरचे जे क्वेश्चन आहे ना मी सर्व तुम्हाला आता शॉर्ट मेथडनं शिकवणार बरोबर आहे. सो आपला काय होऊ शकते मी लॉंग आणि शॉर्ट या दोन्ही पद्धतीने जर मी तुम्हाला शिकवत गेलो मित्रांनो तर बराचसा वेळ काय होईल आपला याच्यामध्ये जाणार. ठीक आहे ना. सो तुम्हाला मी इथं बघा एक्सनर तुम्हाला शिकवतच आहे. तर याच पद्धतीने आता समोरचे जे उत्तर आहे ते आपण जिथे लॉंग मेथड वाटेल जे लॉंग मेथड काढूया आणि जिथे शॉर्ट मेथड जास्तीत जास्त आपण शॉर्ट मेथडचा वापर करून आपण हा जो प्रश्न आहे काढण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे चला समोरचा प्रश्न बघा. बघा मित्रांनो समोरचा प्रश्न बघा राज्यसेवा सीसॅट बघा नीट काय आहे राज्यसेवा सीसॅट 2016 सगळे PYQ क्वेश्चन बघणार आहे. प्रत्येक टॉपिक वरचे आपण PYQ क्वेश्चनच बघणार आहे मित्रांनो आणि ते विदिन ते पण कशामध्ये शॉर्टकटमध्ये आणि ते विदिन सेकंदमध्येच हे आपण काढण्याचा प्रयत्न करू. निलिमाचे लग्न 6 वर्षापूर्वी झाले. निलिमाचे आजचे वय तिच्या लग्नाच्या वेळेच्या वयाच्या 1 म्हणजे 1/1/4 पट आहे. तिच्या मुलीचे आजचे वय तिच्या आजच्या वयाच्या 1/6 पट आहे. जर निलिमाचे लग्न 2000 साली झाले तर तिच्या मुलीचा जन्म कोणत्या वर्षी झाला. बघा मित्रांनो आयोगाने नेहमी काही ना काही अपडेट करत राहतात तर त्यांनी हा प्रश्न जरा थोड्या वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे. आता निलिमाचे लग्न झाल्याच्या आधी पहिले काय करायचं मित्रांनो जे तुम्हाला कंडिशन सांगितली ती कंडिशन्स आपण इथं काय करायची आपल्याला पहिले त्या कंडिशनवर फोकस करायचं आहे. म्हणजेच काय त्या लग्नाच्या वेळेच्या किती म्हटलं आहे 1.1/4 पट म्हणजे 1/1 किती 4. क्लिअर ना. मग याला आपण बघा पहिले मांडणी कशी करायची 1 किती घेतले आपण 1/1/4 बरोबर आहे. मग याला कशामध्ये ट्रान्सफर करायचा फ्रॅक्शनमध्ये करायचा. ठीक आहे ना.
आता याला जर फ्रॅक्शनमध्ये जर केला तर काय येईल, याचा फ्रॅक्शन नंबर काय येईल, आता फ्रॅक्शन जर करतो म्हटलं 4 1 4 आणि किती 5, ओके 5 अपॉन किती आले 4, ठीक आहे ना. फ्रॅक्शन म्हणजे काय करतोय आपण, तर याला कशामध्ये आणतो, तर त्याला आपण अपूर्णांकामध्ये आणतोय, ठीक आहे ना. मग अपूर्णांकामध्ये किती आला 5/4 झालं इथपर्यंत. मग 5/4 याचा रिमेनिंग घ्यायचा आहे. मी तुम्हाला सुरुवातीला शिकवतो, हा प्रश्न शिकवला कसा काढायचा, तर याचा जो रिमेनिंग आहे, ठीक आहे ना, याचा जो रिमेनिंग आहे तो रिमेनिंग किती येणार, ऑब्विसली किती येणार रे 1/5 म्हणजे 1 जो दिले, सॉरी 5 मायनस किती घेतले 4 अपॉन किती 1 म्हणजेच किती येणार 1 किती, सॉरी 1 सेकंड, 5 मायनस 4 अपॉन किती येते रे 4 म्हणजेच किती असेल 1/4. क्लिअर आलं इथपर्यंत. मग आता काय विचारले त्यांनी आपल्याला, त्याच्याकडे फोकस करा. मग निलिमाचे लग्न 6 वर्षापूर्वी झाले, म्हणून आपण म्हणतो निलिमाचे लग्न झाले त्यावेळी तिचे वय, बरोबर. या नंबरला काय करायला सांगितलं, मी तुम्हाला रिप्लेक्स करायला सांगितलं, म्हणजे व्यस्त करायला सांगितलं. मग व्यस्त करताना काय असेल 6 म्हटलंय, म्हणून 6 गुणिला किती करायचं रे 4 करायचं, म्हणजे 4 अपॉन किती येईल, आता 6 चूक किती झाले 24 म्हणजेच किती झाले असेल 24 वर्ष. कळलं इथपर्यंत, ओके. मग आता हे जर 24 वर्ष झाले आहे तर आता समोर काय म्हटलंय, तर आपल्या समोर काय तिचे आजचे वय पाहिजे, तर मग आपण काय म्हणणार निलिमाचे आजचे वय, बरोबर. तेव्हा ती किती वर्ष, जेव्हा तिचं लग्न होतं तेव्हा ती किती वर्षाची होती 24 वर्षाची. मग आज किती वर्षाची असेल, बरोबर आहे ना, म्हणजे कितीचं दिसलंय 6 वर्षापूर्वी म्हणताय, मग आज ती किती असेल ऑब्विसली 30 वर्षाची, म्हणजे 24 प्लस किती घेतले रे 6, बरोबर झाले हे 30 वर्ष. समजलं सर्वांना. आता प्रश्न काय समोरचा बघा, समोरचा प्रश्न इंटरेस्टिंग आहे. आजचे वय तिच्या आजच्या वयाच्या किती, म्हणजे मुलीचे बघा, मुलीचे आजचे वय तिच्या आजच्या वयाचे किती आहे म्हणते 1/6 पट, म्हणजेच पटकन आपण घ्यायचं मुलीचे आजचे वय पकडू आपण, मुलीचे आजचे वय बरोबर किती असेल रे 30 गुणिला 1 किती 6 पट म्हटलंय, 6 1 6 6 5 30 म्हणजेच किती असेल 5 वर्ष. म्हणजे निलिमाची जी मुलगी आहे ती आज किती वर्षाची आहे 5 वर्षाची आहे. आता समोरचा प्रश्न बघा, जर निलिमाची लग्न 2000 वर्ष झालेली, आता विचार करा जेव्हा ती 24 वर्षाची होती त्यावेळेस तिचं काय झालं लग्न झालं, तेव्हा जर लग्न झालं तेव्हा तिचं जे वय म्हणजे लग्न झालं तेव्हा ते वर्ष होतं 2000 होतं, बरोबर ना. लग्न झालं तेव्हा ते किती होतं 2000 होतं. आता मला सांगा 2000 जर तिचं लग्न असेल, आता ती किती वर्षाची 30 वर्षाची. मग आज जर तिचं 30 वर्ष असेल तर आता सध्या चालू किती वर्ष असेल 2006, बरोबर आहे. मध्ये चालू वर्ष सध्याचे चालू वर्ष, बरोबर ना, चालू वर्ष किती आहे रे 2006 ना. मग आता 2006 आहे, तिची जी मुलगी आहे ती किती वर्षाची आहे 5 वर्षाची, म्हणून 2006 म्हणून किती केले आपण 5 मायनस केले, बरोबर किती आले 2001. म्हणजेच तिची जे लग्न आहे ते कधी झालं असेल तर 2001 मध्ये झाले असेल, म्हणजेच आपलं काही सेकंड नंबरचं उत्तर इथे बरोबर येऊन जाईल. मित्रांनो बघा, अशा पद्धतीने हा जो प्रश्न आहे तो आपण काय करू शकतोय विदिन सेकंडमध्ये काढतोय. फक्त तुम्हाला काय करावं लागेल, जसं मी सांगतोय त्या पद्धतीने तुम्हाला त्याला काय करावं लागेल फक्त समजून घ्यावं लागेल आणि जास्तीत जास्त याच्यावर काय करावं लागेल सराव करावा लागेल. परत सांगतोय काय केलं आपण याच्यामध्ये. आता बघा निलिमाचे लग्न 6 वर्षापूर्वी झाले, निलिमाचे आजचे वय तिच्या लग्नाच्या वेळेच्या वयाच्या, फक्त तुम्हाला काय घ्यायचं आहे जे तुम्हाला काही पट विचारलंय म्हणजे 1.1 किती 4, ठीक आहे ना. सो आपण ते घेतलंय 1.1/4 याचं फ्रॅक्शन म्हणजे काय केलं तर आपण याला कशामध्ये केलं अपूर्णांकामध्ये केलं इथपर्यंत. जसं तुम्हाला मी सांगितलं हे जे तुमचं अपूर्णांक आहे याचं काय करायचं आहे तुम्हाला रिमेनिंग करायचं आहे. रिमेनिंग म्हणजेच काय होतंय की त्याचं आपल्याला शिल्लक करायचं आहे. मग शिल्लक म्हणजेच किती येणार आपलं 1/4 आलं लक्षात इथपर्यंत. मग 1/4 आलं तर हे झालं आपला विषय. मग सिंपल गोष्ट करायची लक्षात ठेवा, निलिमाचे लग्न झाले त्यावेळी तिचे वय काय करायचं या नंबरला काय करायचं रिफ्लेक्स करायचं आहे, म्हणजेच तुम्हाला व्यस्त करायचं आहे. मग व्यस्त काय येईल 6 चुकी झालेले 24 वर्ष. क्लिअर 24 वर्ष म्हणजे जेव्हा तिचं लग्न झालं ती किती वर्षाची होती 24 वर्षाची. तर ऑब्विसली आज ती किती वर्षाची असेल 24 प्लस किती आले 6 म्हणजे ते झाले 30 वर्ष. क्लिअर ना रे. आता जेव्हा हे 30 वर्ष आहे तिच्या मुलीचे वय हे तिच्या किती आहे 1/6 पट आहे म्हणते. मग मुलीचे आजचे वय हे तिच्या म्हणजेच काय निलिमाच्या किती आहे 1/6 पट. 30 गुणिले किती गेले 1/6 म्हणजेच किती आले 5 वर्ष. क्लिअर झालं इथपर्यंत. आता हे तुमच्या लक्षात असलं समोर तो काय म्हणतोय आपल्याला
तिचे लग्न 2000 कितीला झाले 2000, तिचे लग्न जे आहे ते 2000ला झाले. मग लग्न जर 2000ला झालं असेल बरोबर आहे ना, तर आता तिचे लग्न होऊन किती वर्ष झाले 6 वर्ष झाले. म्हणजेच तिच्या लग्नाला किती वर्ष झाले असेल 6 वर्ष. म्हणजेच चालू इयर्स कोणतं असेल सध्याचं, तर ते 2006 असेल. मग 2006 मध्ये असेल तिची मुलगी किती वर्षाची आहे 5 वर्षाची. मग 2006 मधून जर आपण 5 केलं तर उरलं किती 2001. म्हणजेच मुलीचा जन्म झाला त्या वर्षी वर्ष कोणतं होतं, तर वर्ष 2001 होतं. समजलं मित्रांनो. अशा पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह करायचा असतो. ठीक आहे, चला समोरच्या प्रश्नाकडे. ओके, समोरचा प्रश्न बघा. एसओ मेन्स 2012 मध्ये हा प्रश्न विचारला होता. राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलाच्या आजच्या वयाच्या 1/3 आहे. राहुलच्या आईचे वय त्याच्या वडिलाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. राहुलचे आजचे वय 13 वर्ष असल्यास राहुलच्या आईचे त्याच्या जन्माच्या वेळीचे वय किती. मित्रांनो बघा, जे तुम्हाला 1/3 हे दिसतं ना, आपल्याला याला पहिले टार्गेट करायचं असते. ठीक आहे ना. मग टार्गेट काय करायचं रे, 1/3. 1 म्हणजे कोण झाला मुलगा, हे नीट लक्षात ठेवायचं. 3 म्हणजे कोण झाली असेल, तर 3 हे वडील झाले. क्लिअर. आता याच्यामध्ये काही आपल्याला कंडिशन्स लक्षात ठेवायचे आहे की राहुलच्या आईचे वय त्याच्या वडिलाच्या वयापेक्षा किती आहे 5 वर्षांनी कमी आहे. म्हणजेच आपल्याला बघा याच्यामध्ये एक केस लक्षात ठेवायची आहे. मग ती केस 1 मध्ये काय करू शकतो आपण, याच्यात नीट लक्षात ठेवायचं. आता राहुलचं बघा, हे कोण आहे, हा राहुल आहे आणि हे कोण आहे रे, वडील आहे. बरोबर आहे ना. आता इथे बघा, हा राहुल किती येणार, x येणार, वडील किती येणार 3x येणार. ओके. केस 2 मध्ये काय करायचं आपल्याला मित्रांनो लक्षात ठेवा. केस 2 मध्ये काय असेल, हे वडील आहे. ओके. आणि हे काय आहे, आई आहे. आता वडिलाचं वय किती होतं 3x आणि आई किती होते, तिच्यापेक्षा किती वर्षांनी, वडिलापेक्षा किती वर्षांनी लहान आहे म्हणते रे, 5 वर्षांनी लहान आहे. म्हणजेच काय घेतलं आपण, किती घेतले -5. समजलं इथपर्यंत. समोर काय म्हणते, राहुलचे आजचे वय किती आहे रे, 13 वर्ष आहे. राहुलचे जे आजचे वय ते किती आहे 13 वर्ष आहे. मग याच्यात x बरोबर किती आलं असेल 13 ना, म्हणजे x बरोबर किती आहे 13. म्हणजेच वडिलाचं वय किती असायला पाहिजे, 3 गुणिले किती असायला पाहिजे 13. 13 किती झालं 39 वर्ष. म्हणजे वडील किती वर्षाचे असेल 39 वर्षाचे. आता नीट लक्षात ठेवा, म्हणजे आईचं वय किती येणार, मग हे जर 39 वर्षाचे आले तर मायनस किती घेतले आपण 5. सो आपण याला परत करून पाहू. म्हणजेच काय 3 गुणिले किती आले 13 मायनस किती आले 5. ठीक आहे. ओके, समजून घ्या. 3 गुणिले किती आले 13 मायनस किती आले 5. 33 39 मायनस किती केले 5. म्हणजेच बरोबर किती वर्षाची आले असेल 34 वर्षाची. म्हणजे आई जी आहे ती आईली जी आहे ती किती वर्षाची असेल 34 वर्षाची आहे. प्रश्न काय विचारलाय आपल्याला, त्याच्या जन्माच्या वेळीचे वय किती असेल. म्हणजे काय, राहुलच्या जन्माच्या वेळीचे वय किती असेल. मग आता राहुल किती वर्षाचा आहे 13 वर्षाचा आहे. आता आई किती वर्षाची आहे 34 वर्षाची आहे. म्हणून आपण म्हणू राहुलच्या जन्माच्या वेळी आईचे वय बरोबर काय करायचं आहे मित्रांनो 34 मायनस काय करायचं आहे तुम्हाला 13. म्हणजेच किती येणार 21 वर्ष. बरोबर आहे. अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर आपल्याला उत्तर बरोबर काढता येते. म्हणजेच काय 4th नंबरचं उत्तर इथे काय येईल बरोबर येईल. बघा मित्रांनो, सगळ्या गोष्टीचा व्यवस्थित विचार करून आपण हे आयोगाचे प्रश्न काढत आहे. ठीक आहे ना. आणि याच्यामध्ये जेवढं सोपं करता येईल त्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ओके, चला समोरच्या क्वेश्चनकडे बघा मित्रांनो. समोरचा क्वेश्चन काय आहे, एसओ मेन्स 2019 मध्ये हा विचारलेला प्रश्न आहे. एसओ मेन्स 2019 मध्ये हा विचारलेला प्रश्न काय ते समजून घ्या. वडिलाचे सध्याचे वय मोठ्या मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. काय म्हटलंय, वडिलाचे सध्याचे वय मोठ्या मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. 10 वर्षानंतर वडिलाचे वय धाकट्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. जर त्यांच्या 2 मुलाच्या वयात 15 वर्षाचे अंतर आहे तर वडिलाचे आजचे वय किती. आता जर पाहिलं ते याच्यामध्ये काय रे धाकटा मुलगा. बरोबर आहे ना. आता इथे बघा तुम्हाला बरंच प्रश्न पडेल मुलांना, ते कोण कोण आले याच्यामध्ये पाहून घ्या. काय म्हटलंय, सध्याचे वय मोठ्या मुलाच्या, मोठा मुलगा म्हटलाय म्हणजे बिग ब्रो. बरोबर आहे ना. आणि स्मॉल ब्रो म्हणजे काय असेल छोटा आणि मोठा. बरोबर ना, हे लक्षात ठेवा. बघ आता जेवढे लोक आले तेवढे पटकन आपण घेऊन घ्यायचे. म्हणजे कोण आलं रे इथे वडील. क्लिअर. नंतर कोण आहे मोठा मुलगा म्हणजे बिग ब्रो, मोठा मुलगा. क्लिअर.
नंतर काय आहे रे, तर लहान मुलगा आहे, म्हणजे धाकटा, हा झाला लहान मुलगा. ओके, चला जे आहे ते आपण घेऊन घेतलंय. 10 वर्षानंतर मित्रांनो बघा, जे काही तुम्हाला 10 वर्षानंतर मी तुम्हाला शिकवताना 10 वेळा सांगतोय मी तुम्हाला की जर 10 वर्षानंतर 12 वर्षानंतर 15 वर्ष, याच्यावर विशेष महत्त्व लक्ष द्या, ज्याला विशेष लक्ष द्या त्याच्यावर, ठीक आहे ना. आता समोरची कंडिशन पहा, वडिलाचे वय धाकट्या मुलाच्या वयाच्या किती आहे म्हणते, तिप्पट आहे. म्हणजे लहान मुलाच्या तिप्पट कोणाचे वय, वडिलाचे वय, पण किती वर्षानंतर, 10 वर्षानंतर. ओके, जर त्यांच्या दोन मुलांच्या वयात बघा, दोन म्हणजे काय, बिग ब्रो अँड स्मॉल ब्रो, याच्यामध्ये जो आहे तो कितीचा डिस्टन्स आहे, तर 15 वर्षाचा डिस्टन्स आहे. म्हणजे बिग अँड स्मॉल मध्ये दोघांमध्ये जो आहे तो किती वर्षाचा फरक आहे, तर 15 वर्षाचा काय याच्यामध्ये फरक आहे. नीट लक्षात ठेवा, 15 वर्षाचा काय यांच्यामध्ये फरक आहे. आता या उत्तराला सॉल्व्ह कसं करायचं बघा, मी तुम्हाला इथं बघा फोकस कशावर केलं, 10 वर्षानंतर असो 10 वर्षापूर्वी असो, असं जर दिलं असेल तर लहान मुलगा पटकन घेऊन घ्यायचा. लहान मुलगा कितीचा असेल, 10चा, दोघांमध्ये फरक कितीचा आहे, 15चा. म्हणजे हा मोठा कितीचा होईल रे, तर हा येईल 25 वर्षाचा. ठीक आहे ना, नीट लक्षात. म्हणजे लहान मुलगा कितीचा पकडला आपण, 10 वर्षाचा पकडला, तर याचा अर्थ मोठा मुलगा किती झाला, तर हा झाला 25 वर्षाचा. क्लिअर. आता समोर याच्या दुप्पट काय म्हणते, वडिलाचे वय, 25 दोन्ही किती झाले, 50. ठीक आहे ना, नीट लक्षात ठेवायचं. म्हणजे वडील जे आहे ते 25 गुणिले किती आहे, 2, म्हणजे 25 दोन्ही किती झाले, 50. 50 वर्षाचे कोण झाले, वडील, 50 वर्षाचे झाले वडील. नीट लक्षात ठेव ना, 50. ठीक आहे ना, 50 वर्षाचे. आता इथे बघा पटकनच आपलं उत्तर निघालं, 50 वर्षाचे कोण मिळाले, वडील मिळाले, मिळाले ना इथे. आता समोरची कंडिशन काय म्हणते, जर त्यांच्या दोन बघा 10 वर्षानंतर वडिलाचे वय बघा, आता हे झालं इथपर्यंत. मग 10 वर्षानंतर म्हटलं मित्रांनो, 10 वर्षानंतर. ठीक आहे ना, 10 वर्षानंतर बघा काय होणार, 50 + 10 बरोबर किती येणार, 60. ठीक आहे ना. त्याच्यानंतर बघा हा सुद्धा जर पाहिला, याच्यामध्ये जर इथं आपण पाहिला 10 + 10 किती होणार रे, 20 आहे की नाही. आता 20 त्रिक किती होते, 60. म्हणजेच काय, 3 गुणिले जर 20 केले तर 20 त्रिक किती होते, 60 होते. बघा याच्यामध्ये कंडिशन लागू होते की नाही येतं. म्हणजेच काय, जर त्यांच्या दोन मुलाच्या वयात 15 वर्षाचे अंतर आहे तर वडिलाचे आजचे वय किती असेल, तर याचा अर्थ वडिलाचे आजचे वय किती सापडले, हे झाले आजचे वय, आजचे वय. मग आजचे वय वडिलाचे किती येणार, 50 वर्ष, बरोबर आहे ना. आणि 10 वर्षानंतर काय होईल, त्यांच्या लहान जो धाकटा मुलगा आहे म्हणजे लहान मुलगा आहे त्याच्या तिप्पट कोणाची होईल, वडिलाची होईल. म्हणजे 20 त्रिक किती झाले, 60. संपला विषय. काही मित्रांनो ना, हे असे जे प्रश्न आहे या सोप्या पद्धतीनेच काढावं लागतं आणि त्याच्या मागचा जो आहे खूप काही डीपमध्ये आपल्याला एक्स आणि हे करायचे असं काही करू नका, फुगत वेळ गमावू नका. कारण जे सोपे प्रश्न आहे विदिन सेकंडमध्ये निघणारे प्रश्न आहे ते याच पद्धतीने काढा. मी ज्या पद्धतीने तुम्हाला शिकवतो आहे त्या पद्धतीने जर व्यवस्थितरित्या तुम्ही त्याला काय केलं, समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि सराव जर त्याच्यावर केला तर 100% तुम्हाला हा प्रश्न नक्कीच येणार आणि तुम्हाला याच्या समोरचे प्रश्न सुद्धा तुम्ही व्यवस्थितरित्या काढू शकताय. क्लिअर, समजले सर्वांना. चला समोरच्या प्रश्नाकडे वळूया. बघा गट ब पूर्व परीक्षा 2019. मित्रांनो आयोगाचे प्रश्न आपण घेऊन राहिलो आहे. सगळ्याच टॉपिकवर आपण आयोगाचे प्रश्न घेणार आहोत. जेवढे प्रश्न विचारलेले आहेत तेवढे आपण त्याच्यामध्ये घेणार आहे. गट ब पूर्व परीक्षा 2019 मध्ये हा प्रश्न विचारलाय. प्रश्न बघा मित्रांनो काय, अजय आणि विकास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:11 आहे. काय, अजय आणि विकास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:11 आहे. विकास हा मीनाच्या वयापेक्षा 12 वर्ष लहान आहे. मीनाचे वय 7 वर्षांनी 85 वर्ष असेल. जर अजयच्या वडिलाचे वय अजयपेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे तर अजयच्या वडिलाचे आजचे वय किती. चला तर मित्रांनो हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा तो आपण पाहू. जे दिलंय ते पहिले लिहून घ्या. कोण दिलंय रे, अजय, बरोबर आहे. नंतर कोण दिलंय, विकास. क्लिअर, अजय, विकास. आणि नंतर कोण दिलेलं आहे आपल्याला बघा, जेवढे लोक आहेत तेवढे लिहून घेऊन नाव पटकन. मग कोण दिले रे, मीना, बरोबर आहे ना. आणि समोर कोण आहे, वडील. ठीक आहे ना, समोरचा वडीलचा प्रश्न म्हटलेला आहे. आता बघा इथे काय म्हटलंय कंडिशनमध्ये, बघा कंडिशनमध्ये काय म्हटलं आहे, इथे कंडिशन तुम्हाला काय दिसते, मीनाचे वय 7 वर्षांनी किती होणार आहे, 85 वर्ष होणार आहे. किती वर्षांनी, 7 वर्षांनी. म्हणजे 7 वर्षांनी जर पाहिलं, 7 वर्षांनी, ठीक आहे ना, इथे घेऊ आपण किंवा इथे समजून घे. 7 वर्षांनी मीनाचे वय, मीनाचे वय किती असेल रे, 85 वर्ष, बरोबर ना. किती असेल, 85 वर्ष. म्हणजे आज, ठीक आहे ना, आपण म्हणू आज मीनाचे वय, आज मीनाचे वय
बरोबर किती असेल 85 मायनस किती घेतले आपण 7 बरोबर म्हणजेच किती आले 78 इयर्स म्हणजे किती असेल 78 वर्ष. मीनाच्या आजचे वय किती सापडले आपल्याला 78 वर्ष म्हणजे मीना आज किती वर्षाची असेल तर मीना आज किती आहे 78 इयर्सची आहे. झालं. आता समोरचा प्रश्न काय म्हणते बघा. हां 85 वर्ष असेल. मीनाच्या वयापेक्षा 12 वर्ष लहान आहे म्हणते कोण विकास. विकास काय मीनाच्या वयापेक्षा जे त्याचं गुणोत्तर आहे ते पटकन आपण घेऊन घेऊ इथे. म्हणजे इथे किती घेतलंय 3x इथे किती आलं मित्रांनो 11x. क्लिअर. आता मीनाच्या वयापेक्षा जे आहे तो विकास किती वर्षांनी लहान आहे 12 वर्षांनी लहान आहे. म्हणून जर आपण पाहिलं तर इथे लक्षात घ्यायचं म्हणजेच काय 78 मायनस किती घेतले आपण 12 बरोबर आहे. 78 मायनस जर आपण 12 केले तर किती आले 66. 66 म्हणजे कोण आला हा विकास आला बरोबर आहे ना. म्हणून इथं काय घेऊ आपण 11x बरोबर किती आहे ना 66 म्हणून x बरोबर 66 भागीला किती आले रे 11 म्हणजे x बरोबर किती आले 6. x ची किंमत किती मिळाली आपल्याला 6 मिळाली. आलं की नाही आहे. मग x ची किंमत जर आपल्याला 6 मिळाली आहे आता विचारलं काय आपल्याला अजय. बघा अजयची किंमत काढताय म्हणजे अजय जर आपल्याला पाहायचं आहे तर हे अजयचे वय झाले. अजयचे वय आता अजयचे वय बरोबर किती 3 गुणिले किती करू आपण 6. अजयचे वय बरोबर 3 गुणिले केले 6 37 किती झाले रे 18 वर्ष. ठीक आहे ना. मग आता काय विचारलंय प्रश्नामध्ये आपल्याला तर वडिलाचे वय अजयपेक्षा किती वर्षांनी जास्त आहे 25 वर्षांनी जास्त आहे. म्हणून इथे आपण म्हणणार की अजयच्या 6 ठीक आहे ना 6 म्हणून अजयच्या वडिलाची वय बरोबर 25 प्लस किती घेतले रे आपण 18 म्हणजेच 25 प्लस किती घ्यायचे आपल्याला 25 प्लस घ्यायचे 18. 8 आणि 5 किती झाले 13 2 3 किती झाले 43 म्हणजे हे झाले 43 वर्ष. म्हणजेच काय तर अजयच्या वडिलाच्या आजचे वय किती मिळणार आपल्याला 43 वर्ष. म्हणजेच काय सेकंड नंबरचं उत्तर इथे आपलं बरोबर येईल. बघा मित्रांनो या टाईपचा प्रश्न बघा सुरुवातीला ना जेवढे दिले ते नाव घेऊन घ्यायचे. जसं आपण काय अजय विकास मीना हे घेतलेलं आहे. आता जे पहिले दिले ना ते समजून घ्या. याच्यामध्ये जे तुम्हाला दिलेलं असतं ते समजून घ्यायचं असते. काय आपल्याला पहिले कोणाचं वय दिलंय की ज्याच्यावरून आपलं उत्तर निघू शकते. मग याचं जे प्रमाण दिलंय अजय आणि विकासचा जो रेशो दिलाय तो किती आहे 3:11 रेशो दिलाय. ठीक आहे ना 3:11 रेशो दिलेला आहे. तर याचा अर्थ काय होतोय की विकास हा मीनाच्या वयापेक्षा 12 वर्षांनी काय म्हणते लहान आहे. म्हणजेच मीनाचे वय 7 वर्षांनी किती आहे 85 वर्ष आहे. मग पहिले काय करायचं ती जी कंडिशन आहे ते कंडिशन आपण काय करायचं त्याला पहिले सॉल्व्ह करून घ्यायचं. मग कंडिशनमध्ये आपण काय केलं की 7 वर्षांनी जर हे 85 वर्ष असेल तर मीनाचं आजचं वय आपण क्लिअर केलं. मग मीनाचं आजचं वय किती आलं रे हे 78 वर्ष आलं. आता मीनाच्या वयापेक्षा जर आपण पाहत असेल 12 वर्षांनी कोण लहान आहे तर 12 वर्षांनी आपला विकास लहान आहे. मग विकासचं वय किती आलं आपण घेतलं 66 वर्ष. आता बघा त्याचं जे प्रमाण गुणोत्तर दिलं ते किती दिले 11x दिलंय. म्हणजेच 11 गुणिले 11 बघा 11x बरोबर किती आहे आपण 66 भागले किती घेतले 11 तर x ची किंमत किती मिळाली 6. मग x ची किंमत जर आपल्याला 6 मिळाली तर करायचं काय तुम्हाला आता बघा अजय दिसतंय. अजयचं जे प्रमाण दिलंय गुणोत्तर ते किती आहे 3x आहे. म्हणून अजयचे वय जर आपण पाहिलं 3 गुणिले 6 म्हणजे किती झालं रे 18 वर्ष. आता हे जर 18 वर्ष झालं तर समोरचं कंडिशन काय म्हटलंय अजयचे जे वडील आहे ते अजयपेक्षा किती आहे 25 वर्षांनी जास्त आहे. मग आपण जर पाहिलं तर अजयचं वय किती आहे 18 वडिलाचं वय किती आहे 25 दोघांची केली बेरीज म्हणजे 25 प्लस 18 म्हणजेच किती झालं रे 43 वर्ष. अशा पद्धतीनं हा प्रश्न इथे सॉल्व्ह करायचा असतो. ठीक आहे. चला समोरच्या प्रश्नाकडे वळूया. बघा मित्रांनो समोरचा प्रश्न काय म्हटलाय गट क पूर्व परीक्षा 2013 आणि गट क पूर्व परीक्षा 2019 म्हणजे प्रश्न रिपीट झालेला आहे. मग काय म्हटलंय त्या प्रश्नामध्ये तर चला स्वाती आणि प्रीती यांच्या आजच्या वयाचे जे गुणोत्तर आहे 3:5 आहे. 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे जे गुणोत्तर आहे ते 11:16 होईल. बरोबर आहे. काय म्हटलं आपण 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:16 होईल. तर प्रीतीचे आजचे वय काय म्हणजे प्रीतीचे आजचे वय काय असेल किंवा किती असेल. ओके. तर बघा जे दिले आहे ते आपल्याला कंडिशन पहिले काय दिले कंडिशन्स मध्ये बघा काय स्वाती आणि प्रीती दिली आहे. बरोबर हे दोघी जर दिले बघा आपण पटकन काय घेतलं रे स्वाती ठीक आहे आणि काय घेतली आहे प्रीती घेतली आपण स्वाती आणि प्रीती घेतली आहे. आता त्याचं काय म्हटलंय आजच्या वयाचे गुणोत्तर दोघांचं किती आहे 3:5 आहे.
ठीक आहे ना, 3:5 आहे. मग 3:5 आहे म्हटलं तर आपण किती घेतलंय, तर हे आजचे, मग आजचे पटकन घेऊन टाकायचं, आजचे वय त्यांचे 3:5. त्याच्यानंतर काय म्हटलंय त्यांनी, 7 वर्षानंतर, मग पटकन घ्या 7 वर्षानंतर, 7 वर्षानंतर, 7 वर्षानंतर किती येईल रे, त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे, 11, 16. ठीक आहे ना, 11 आणि 16. आता याचा फरक सारखा येतो का, पहिले पाहायचं फरक सारखा येतो का, नाही, फरक सारखा येत नाही. मग तुम्हाला काय सांगितले मी, तर या दोन संख्यामधला फरक सारखा करून घ्यायचा. 5 - 3 काय घेते मित्रांनो, 5 मधून जर 3 गेले तर उरले किती आपल्याकडे, 2. बरोबर आहे ना. त्याच्यानंतर बघा 16 मधून जर आपण काय केले, 11 मायनस केले. 16 मधून काय केले आपण, 11 मायनस केले. थोडं मी इथे व्यवस्थित लिहून घेतो तुमच्या लक्षात येण्यासाठी. म्हणजेच 5 - 3 बरोबर किती येणार, 2. क्लिअर. त्याच्यानंतर 16 मायनस किती आले, 11 बरोबर किती आले रे, 5. झालं इथपर्यंत. आता काय करायचं, या 5नं काय करायचं आहे, या दोन्ही संख्येला गुणायचं आहे. म्हणजेच काय येईल, 3 गुणीला मी इथून लिहून देतो की डायरेक्ट थोडंसं समजण्यासाठी पटकन घेऊन घेतो मला. म्हणजेच काय येईल, 3:5 15 बरोबर आहे ना, आणि 5:5 किती होतं रे, 25. आता या दोननं काय करू, या दोन्ही संख्येला गुणून टाकू. म्हणजे 11 दोन्ही किती होते, 22 आणि 16 दोन्ही किती होते, 32. दोघांमधला फरक बघा मित्रांनो कितीचा आला, 7चा. आणि याच्यामध्ये फरक पडा किती आला, 7चा. आता जे काही 7 वर्षानंतर म्हटलेलं आहे, म्हणजे हे आजचं, म्हणजे बघा हे आजचे वय झाले आणि हे कधीचे झाले, 7 वर्षानंतर झाले. परत परत लिहितो मी, आजचे वय आणि त्याच्यानंतर 7 वर्षानंतरचे वय. ठीक आहे ना. मग आता याच्यात जर पाहिलं तर किती येणार, 7च येणार. म्हणून 7 डिवायडेड बाय किती केले आपण, 7. बरोबर. उरले किती रे आपले, 1. बरोबर ना. आता 1च उरलाय, म्हणून पाहिजे कोणाचं वय आपल्याला, तर प्रीतीचे वय पाहिजे. ठीक आहे ना. प्रीतीचे वय दिले किती आपल्याला इथे, प्रीतीचं 25 दिलं आहे. म्हणून काय म्हणणार आपण, प्रीतीचे आजचे वय, प्रीतीचे आजचे वय बरोबर 25 गुणिला करायचा 1. 25 × 1 = 25. म्हणजेच आपण जर पाहत असेल तर प्रीतीचं किती येणार, प्रीती जी आहे ती किती वर्षाची येणार, तर ते येणार मित्रांनो 25 वर्षाची, म्हणजे 25 इयर्स. ओके. आणि जर तुम्हाला कोण विचारलं असतं तर स्वातीचं आजचं वय मिळालं असतं मित्रांनो, ते किती मिळालं असतं, 15 वर्ष. कारण त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर ऑलरेडी आपल्याला दिलेले आहे. तर हा प्रश्न बघा अशा पद्धतीनं तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे ना. याला एक्सनं पण आपल्याला काढता येतं. ठीक आहे ना, पण एक्सनं तुम्ही काढू शकता. ओके. चला समोरच्या प्रश्न काढूया. समोरचा प्रश्न बघा मित्रांनो, वनसेवा पूर्व परीक्षा 2018. काय म्हटलं आपण, वनसेवा पूर्व परीक्षा 2018 मध्ये हा प्रश्न विचारलाय. प्रश्न काय, मधूचे वय तिच्या बहिणीच्या आजच्या वयाच्या दुप्पट असून तिच्या आईच्या वयाच्या, परत 1/3 आहे. मधूच्या आईचे 8 वर्षानंतरचे वय 50 वर्ष असेल तर मधूच्या बहिणीचे आजचे वय किती. मित्रांनो बघा मी तुम्हाला एक कंडिशन जे सांगतो, जे 1/3 वगैरे दिलं असेल त्याच्याकडे पहिले जास्त फोकस करा, कारण इथून आपलं उत्तर निघतंय. म्हणजे 1/3 घेतले तर याचा अर्थ ही कोण झाली रे, मधू झाली. बरोबर आहे ना. आणि ही कोण झाली, आई झाली. क्लिअर. मग आपण जी आहे ती कंडिशन्स आपण घेऊन घेऊ. म्हणजे कोण असेल, मधू. बरोबर ना. त्याच्यानंतर कोण असेल, बहीण. क्लिअर. आणि नंतर कोण असेल रे, आई आहे ना. आता याचा अर्थ मधू किती आली, x असेल, तर आई किती असेल, 3x असेल. म्हणजे केसमध्ये आपण लक्षात ठेवलेलं आहे. आता परत काय म्हटलंय, मधूचे वय तिच्या बहिणीच्या आजच्या वयाचे किती आहे, दुप्पट असून, म्हणजे याचा अर्थ ही किती असेल, याच्या दुप्पट असेल ना, म्हणजे 6 किती असेल, 2. क्लिअर झाली इथपर्यंत. आता समोरची कंडिशन काय म्हणते, मधूच्या आईचे वय 8 वर्षानंतर किती होणार, 50 वर्ष. म्हणजे बघा 8 वर्षानंतर मधूच्या आईचे वय किती आहे म्हणते, 50 वर्ष. बरोबर आहे ना. मधून आजचे वय किती येणार, आईचे आजचे वय बघा, आईचे आजचे वय. मग आईचे आजचे वय किती येणार रे, 50 मायनस किती घेऊ आपण, 8 बरोबर किती येणार, 42 वर्ष. समजलं इथपर्यंत. मग आता 42 वर्ष आले तर आपल्याला करणं काय, म्हणजे बघा 42 वर्ष आले ना, म्हणजे हे झाले 42 वर्ष. तर तुम्हाला माहिती आहे आता 42 वर्ष हे जर आईचं वय आलं तिथून याला आपण सॉल्व्ह करू. म्हणजेच काय येईल, x बरोबर 42 भागिले किती घेतले आपण, 3. म्हणजे x बरोबर किती आले रे, 14 आले की नाही. मग हे 14 वर्ष म्हणजे कोणाचं झालं, मधूचे वय. म्हणून मधूचे वय घेतले आपण, मधूचे वय घेतले 14 वर्ष. मधूचे वय 14 वर्ष. आता तिच्या निंपट कोण आहे, बहीण आहे, म्हणून बहिणीचं वय आपल्याला घ्यायला लागेल.
ठीक आहे ना, कुणाचं बहिणीचं वय म्हणजे 14 डिवाइडेड बाय किती असेल 2 बरोबर किती आहे 7 वर्ष म्हणजे बहिणीचं वय किती असेल 7 वर्ष. आलं का लक्षात मित्रांनो. अशा पद्धतीनं हे आपल्याला उत्तर काढायचे असतात. म्हणजेच काय तर आपल्याला 7 इयर हे कोणाचं वय झालं तर मधूच्या बहिणीचं वय झालं जे आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. समजत आहे सर्वांना. ओके तर बघा या टाईपनं असे प्रश्न काढायचे असतात. ठीक आहे तर समोरच्या प्रश्नाकडे वळूया. MPSC CSAT 2018 ठीक आहे ना. बघा MPSC CSAT 2018 मध्ये प्रश्न विचारलाय सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. कधी रे सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे 3:4 आहे. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल. किती वर्षानंतर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल. तर सविता आणि कविता यांचे अनुक्रमे आजचे वय किती. ओके परत आपल्याला जे दिले आहे ती कंडिशन आपण घेऊन घेऊ. काय आहे सविता आणि काय दिलेलं आहे कविता. ओके सविता आणि कविता दोन्ही तुम्ही घेतले आपण. आता सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे म्हणजे 3:4. आजच्या वयाचे गुणोत्तर दिले आजच्या वयाचे गुणोत्तर त्यांचे दिले. मग आजच्या वयाचे जे मग तिचे आजचे आपण आजचे वय घेऊन सरळ समजायचं नाही तर म्हणजे काय आजचे वय ठीक आहे ना आजचे वय. मग जर याच्यामध्ये पाहिलं आजचे वय किती आले रे 3 आणि नंतर किती आले 4. त्याच्यानंतर काय म्हणते 5 वर्षानंतर म्हणते म्हणजे 5 वर्षानंतर आपण पटकन घेतलंय. 5 वर्षानंतर किती येणार 4:5 आहे. आता 4:5 घेतलंय. याच्यातला फरक बघा मित्रांनो किती आला पटकन तर फरक 1चा आहे. दोन्ही याच्यामध्ये किती आहे फरक 1चा आहे. आता इथे किती आहे 5 वर्ष आले म्हणून 5 भागीला किती घेतले आपण 1 घेतला म्हणजेच बरोबर किती आले 5. आता तुम्हाला दिलंय आजचं वय आहे. आता आजचं वय कोणाचं विचारलंय तुम्हाला दोघीचंही विचारलंय. मग आजचे वय दोघांची जर विचारलंय तर इथून पटकन घ्यायचे आपण सविताचे वय. सविताचे वय बरोबर काय ना रे 3 गुणेला काय घ्यायचं आपल्याला 5 3:5 किती आले 15 वर्ष बरोबर आहे ना. त्याच्यानंतर कोणाचं पाहिजे आपल्याला कविताचे वय. कविताचे वय आता कविताचं वय किती होतं आपलं इथं 5 दिसतंय तुम्हाला बरोबर ना नाही किती सॉरी 4 दिसतंय म्हणजे 4 गुणिले किती आले 5 4:5 किती झाले 20 वर्ष. म्हणजे जर आपण पाहिलं तर आपल्याला कोणत्या नंबरचे उत्तर दिसतात रे इथे ठीक आहे ना म्हणजेच किती 15 वर्ष आणि 20 वर्ष. हां पहिले इथे नीट लक्षात ठेवायचं पहिले काय विचारले सविता बघा पहिले काय विचारले सविता. सविता किती आहे 15. त्याच्यानंतर काय विचारले कविता म्हणजेच काय येईल आपल्या मित्रांनो आपल्याला सेकंड नंबरचं उत्तर इथे येताना दिसेल. जे तुम्हाला शेवटी क्रम लक्षात ठेवायचा की काय विचारलं असेल सविता आणि नंतर काय असेल कविता तर त्या पद्धतीनं उत्तर आपलं काढायचं. बघा दोन्ही दिलं 20 व 15 पण दिलं आहे आणि 15 आणि 20 पण दिलं आहे. पण शेवटी पहिले आधी तिने काय विचारलं सविताचं विचारलंय आणि नंतर काय विचारलंय कविताचं. सो आपण घेतलंय पहिले सविताचं घेतलंय मित्रांनो नंतर काय घेतलं कविता म्हणजेच काय असेल 15/20 असं ते असेल. ठीक आहे चला समोरच्या प्रश्नाकडे वळूया. समोरचा प्रश्न बघा मित्रांनो काय दिलाय 3 व्यक्तीच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे. तीन व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे व 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती वर्षापूर्वी रे 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती 4, 6, 6, 7 असे होते. तर त्यांचे आजचे वय किती. आता बघा 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे व 7 वर्षापूर्वी म्हटलंय किती वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वीचं गुणोत्तर दिलंय. म्हणजे मित्रांनो अशा प्रश्नामध्ये आपल्याला पहिले काय करायचं आहे तर त्यांचे आजचे वय किती म्हणजे तिघांचे सुद्धा आपल्याला काय विचारलंय आजचे वय विचारले. मग तिघांचे आजचे वय विचारले असेल तर काय करायचं आहे त्याच्यामध्ये एक सोपी पद्धत मी तुम्हाला शिकवलेली होती बरोबर आहे. म्हणजेच काय असेल रे गुणोत्तर ठीक आहे ना जे काही दिलं असेल आपल्याला गुणोत्तर तर आपल्या सोबतच घ्यायचं आहे. म्हणजेच काय असेल तुम्हाला दिलेली असेल आजच्या वयाची बेरीज जी काही इथे आपण घेऊ आजच्या वयाची बेरीज आजच्या वयाची बेरीज बरोबर आहे ना. मग आपण थोडंसं आपण इथे घेऊ समजण्यासाठी इकडे घेऊ आजच्या वयाची बेरीज आजच्या वयाची बेरीज मायनस ठीक आहे ना मायनस काय घ्यायचं आहे किती वर्षापूर्वी म्हटलंय 7 वर्षापूर्वी म्हणते 7 वर्षापूर्वी म्हणजे 7 गुणेला 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती 7 वर्षापूर्वी म्हणून आपल्याला 7 कोणाचा आहे तिघाचा आहे ना किती लोक आहे 3 लोक आहे म्हणून 3 घ्यायचे 7 गुणेला किती आहे 3 डिवायडेड बाय
लक्षात घ्या, डिवायडेड बाय काय करायचं आपल्याला, त्या तिघांची काय करायची बेरीज, तिघांच्या लक्षात ठेवायचं, तिघांच्या गुणोत्तराची बेरीज असं करून घ्या. आणि गुन्हेला काय करायचं आहे मित्रांनो, गुन्हेला ठीक आहे ना, नीट लक्षात ठेवा, गुन्हेला आपल्याला तिघाचे काय घ्यायचे गुणोत्तर घ्यायचे. मग तिघाचे गुणोत्तर जे असेल ते घ्यायचे, तिघाचे गुणोत्तर बरोबर ना, जे काही येईल ते गुणोत्तर आपल्याला घ्यायचे. मग आता याच्यामध्ये बघायचं फंडा लक्षात ठेवा काय करायचं असेल तर आजच्या वयाची बेरीज किती दिली आहे त्यांची, तर त्यांची दिली आहे 70 बरोबर आहे ना, सॉरी किती 72. मग आपण किती घेतले त्यांच्या वयाची बेरीज 72, म्हणजे आपल्याला घ्यायचे 72 मायनस 7 त्रिक किती होते रे 21 बरोबर आहे ना, डिवाइड बाय तिघांच्या वयाचे गुणोत्तर किती दिले ची बेरीज करायची आहे 4 प्लस किती आहे 6 प्लस किती आहे 7. आता मी तुम्हाला काय सांगितलंय, गुन्हेला काय करायचे, जे तिघे आपल्याला विचारले मग तिघे घ्यायचे. मग तिघे कोण असेल, जे आपल्याला दिले म्हणजे 4 6 आणि काय घ्यायचे 7 बरोबर आहे. नीट लक्षात ठेवायचं, जे तुम्हाला आहे ते त्या पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे. मग 72 मधून जर 21 गेले, नीट लक्षात ठेवा मित्रांनो, 72 मधून 21 गेले तर किती उरले 1, त्याच्यावर 7 मध्ये 2 गेले किती झाले 51 डिवायडेड बाय. आता जर याच्यामध्ये पाहिलं 6 4 10 7 17 झाले बरोबर, 6 4 10 17. आता हे गुन्हेला हे तिघायचे वर ठेवायचं, म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येऊन जाईल. 4 6 आणि किती घेतले आपण 7, 17 1 17, 17 त्रिक 51 बरोबर ना, 17 त्रिक किती होईल 51, म्हणजेच 3 गुन्हेला हे आपल्याला तिघायचे ठेवायचे आहे, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. इथे लक्षात घेते 17 म्हणजेच घेतले आपण किती आले 51 डिवायडेड बाय 6 4 10 7 किती झाले 17 ठीक आहे. मग आता गुन्हेला हे तिघे या लक्षात ठेवा, तिघे काय करायचं आपल्याला, मग 17 त्रिक किती होते 51 बरोबर आहे, म्हणजे 4 6 आणि 7 तर किती आले 3 बरोबर, उत्तर किती आलं 3. मग आता याचा अर्थ काय होते मित्रांनो, बघा याचा अर्थ गुन्हेला जे आपण घेऊ ठीक आहे ना, तर त्याचा अर्थ काय होते इथे बघा, म्हणजेच 3 गुन्हेला हे तिघे घ्यायचे आपल्याला, 4 6 आणि काय घ्यायचे 7. मग आता पटापट उत्तरेचं काढून घेऊ, म्हणजेच याचा अर्थ काय, 4 गुन्हेला किती असेल रे 3 बरोबर आहे ना, त्याच्यानंतर 6 गुन्हेला किती असेल 3 आणि काय असेल 7 गुन्हेला असेल 3 ओके बरोबर. 4 त्रिक किती झाले 12, 6 त्रिक किती झाले 18 आणि 7 त्रिक किती झाले 21. पण हे कधीचं झालं नीट लक्षात ठेवा मित्रांनो, हे कधीचं आहे तर हे आहे आपल्याला किती वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वीचे आहे. आपल्याला कधी पाहिजे आजचे ठीक आहे ना. मग इथं आपण घेऊ आजचे वय, आजचे वय कशाचे तिघांचे आजचे वय प्लस किती करायचे 7 म्हणजेच किती झाले 19 वर्ष बरोबर आहे ना. त्याच्यानंतर प्लस 7 करायचं आहे म्हणजे किती येणार 25 वर्ष बरोबर आहे. प्लस 7 करायचे आहे म्हणजेच किती येणार 28 वर्ष. थोडं मी वेगळं काढून देण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला समजण्यात यावं यासाठी बरोबर आहे मित्रांनो. बघा अशी कोणती जी मेथड आहे हे फक्त लक्षात ठेवायचं काय, म्हणजे हे जर तुम्हाला विचारलं असेल तर आजच्या वयाची बेरीज मायनस काय करायचं, मायनस का घेतले कारण 7 वर्षापूर्वी विचारले, 7 त्रिक 21 आणि तिघांच्या गुणोत्तराची काय करायची बेरीज करायची. मग 72 मायनस 21 गुणिले काय करायची त्याची डिवाइड बाय काय करायचं त्याची बेरीज करायची. आता बेरीज केल्यानंतर काय झालं 51 भागिले किती 17, 17 त्रिक किती झाले 51. मग हे मी तुम्हाला दाखवलं 3 गुणिले काय करायचं म्हणजे तिघाला काय करायचं या 3 न गुणाकार करायचा आहे. म्हणजेच काय 4 त्रिक 12, 12 आणि 7 किती झाले 19. बघा 4 त्रिक 12 त्याच्यानंतर हे 7 कशासाठी घेतले तर 7 आपण यासाठी घेतलं कारण त्यांनी आपल्याला आजचं वय विचारलंय म्हणून 12 आणि 7 किती झाले 19 वर्ष. 18 प्लस 7 म्हणजे किती झाले 25 वर्ष आणि 21 प्लस 7 किती झाले 28 वर्ष. या पद्धतीने मित्रांनो हे तुम्ही उत्तर काढू शकता. तुम्ही असं ट्राय करा तुमचं उत्तर निघून जाईल. क्लिअर. तर चला समोरच्या प्रश्नाला हे पूर्वीचा लक्षात ठेवायचं हे पूर्वीचे वय होते. पूर्वीचे वय जेव्हाही तुम्हाला दिले असेल तर ते पूर्वीचं वय काढून घ्यायचं. क्लिअर. चला समोर बघा गट क पूर्व परीक्षा 2022. आता गट क पूर्व परीक्षा 2022 मध्ये काय विचारलंय मित्रांनो बघा प्रश्न तोच आहे. 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी बघा 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 60 वर्ष आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:4 असे होते तर सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर व्यक्तींच्या वयातील फरक किती. बघा सरासरीचा प्रश्न दिलेला आहे त्यांनी. बघा आता काय करायचं याच्यामध्ये 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी किती आहे 60 वर्ष आहे. आता त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे 2:3 म्हणजे पटकन घेऊन घ्यायचे 2x प्लस कसे असेल 3x प्लस किती असेल 4x अपॉन
किती घेतले रे 3, बरोबर. सरासरी किती आहे म्हणते 60. क्लिअर ना. मग 3 आणि 2 5 आणि 4 किती झाले 9x, बरोबर. किती येणार 60 गुणिले घ्यायचे आपल्याला 3, म्हणून x बरोबर 60 गुणिले 3 भागीला किती आले रे 9, 3 त्रिक 9, 20 त्रिक किती झाले 60, म्हणजेच बरोबर किती आले 20. म्हणजेच याचा अर्थ जे x आपण घेऊ x बरोबर, तर x बरोबर किती आले 20. विचारलं काय त्यांनी सर्वात तरुण. आता बघा सर्वात तरुण कोणता आहे, हा 2x आहे, म्हणजेच याला आपण म्हणू सर्वात तरुण. सर्वात तरुण किती आहे 2 गुणिले 20, 20 दोन्ही किती झाले रे 40. त्याच्यानंतर सर्वात वयस्कर म्हणजे किती असेल 4x. सर्वात वयस्कर, सर्वात वयस्कर म्हणजे 4 गुणिले किती असेल 20, 20 किती झाले 80. दोघांमधला जो फरक आला तो किती वर्षाचा आला 40 वर्षाचा. तर वयस्कर व्यक्तींच्या वयातील म्हणजे सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर व्यक्तींच्या वयातील फरक किती आहे 40 वर्षाचा. म्हणजेच कोणतं येईल आपलं 3rd नंबरचं जे उत्तर आहे ते इथे बरोबर येईल. मित्रांनो बघा अशा टाईपनं काय करायचे, असे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. ओके चला समोरचा क्वेश्चन. गट क पूर्व परीक्षा 2021. बघा गट क पूर्व परीक्षा 2021 मध्ये हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. मग काय दिलं आहे मित्रांनो प्रश्न बघा. वडील व मुलांच्या आजच्या वयाची बेरीज 50 वर्ष आहे. 4 वर्षापूर्वी वडिलाचे वय मुलाच्या त्या वेळेच्या वयाचे किती होते 6 पट होते. तर वडील व मुलांचे अनुक्रमे आजचे वय किती. बघा मित्रांनो आता वडील व मुलगा म्हणजे गट क पूर्व परीक्षा 2021 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. वडील व मुलांच्या आजच्या वयाची बेरीज 50 वर्ष आहे. 4 वर्षापूर्वी वडिलाचे वय मुलाच्या त्यावेळेच्या वयाचे किती होते म्हणजे 6 पट. परत पट आलं, मग पट आलं तर आपण लगेच काय घ्यायचं 1/6 असं घेऊ शकतो. म्हणजे हा कोण झाला रे मुलगा, बरोबर आहे ना. हे कोण झाले असेल वडील, नीट लक्षात ठेवायचं. आता त्याच्यानंतर 4 वर्षापूर्वी म्हटलेलं आहे, ठीक आहे ना. 4 वर्षापूर्वी वडिलाचे वय मुलाच्या त्यावेळेच्या वयाचे किती होते म्हणजे 6 पट होते. वडील व मुलाचे अनुक्रमे आजचे वय किती असेल, ठीक आहे ना. आणि वडील व मुलांच्या आजच्या वयाची बेरीज, मग आजच्या वयाची बेरीज जर पकडला हे कोण असेल वडील, क्लिअर. आणि हे कोण आहे मुलगा, ठीक आहे ना. मग आपण जर काय पकडले म्हणजे आजचे वय पकडले यांचे, आजचे वय, आजचे वय. आता वडील व मुलांच्या आजच्या वयाची बेरीज हे 50 वर्ष आहे. 4 वर्षापूर्वी वडिलाचे वय मुलांच्या किती होते त्यावेळेच्या वयाच्या 60 पट होते. म्हणजे 4 वर्षापूर्वी म्हटलं आहे मित्रांनो, म्हणून पटकन आपण पहिले 4 वर्षापूर्वी घेऊ. 4 वर्षापूर्वी, हा नीट लक्षात ठेवा 4 वर्षापूर्वी. मग आता 4 वर्षापूर्वी जर घेतलं तर वडिलाचं वय किती असेल रे 6 असेल, 6x असेल. आणि मुलाचं वय किती असेल x असेल. मग त्याच्यानंतर यांचं आजचे वय किती असेल, आजचे वय पटकन घेऊन शकतो मी. आजचे वय 6x प्लस किती असेल 4 आणि x प्लस किती असेल 4. ओके मग आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर म्हटलं आहे पहिली बेरीज विचारली, मग आपण बेरीज घेऊन घेऊ. दोघांची जे बेरीज आजच्या वयाची बेरीज विचारली किती आहे 50 वर्ष आहे. म्हणून 6x प्लस किती 4 प्लस x प्लस किती आले 4, बरोबर. किती घेतले रे 50. दोघांच्या वयाची बेरीज 50 आली. आता 6 आणि 1 7 म्हणजे हे झाले 7x प्लस 4 आणि 4 किती झाले रे 8, बरोबर किती असेल 50. म्हणून 7x बरोबर किती असेल 50 मायनस किती असेल रे 8, म्हणजे 7x बरोबर किती असेल 42. म्हणजे x बरोबर किती असेल 42 भागिले किती आले 7. मित्रांनो बघा उत्तर किती येईल, x बरोबर 7 सक किती झाले 42. 7 1 7 7 सक 42 म्हणजे x बरोबर किती आले 6 आहे ना रे. x बरोबर 6 म्हणजे x ची किंमत किती मिळाली आपल्याला 6 मिळाली. आता त्यांनी विचारलं काय आहे तर वडील व मुलांचे अनुक्रमे आजचे वय किती. मग वडिलाचे आजचे वय किती होते बघा इथे. वडिलाचे आजचे वय तुम्हाला दिसते 6x प्लस किती 4 आणि मुलाचे वय किती दिसते x प्लस किती 4. म्हणून वडिलाचे वय बरोबर किती घेतले आपण 6 गुणिले 6 प्लस किती घेतले 4, 6 6 36 प्लस 4 हे झाले 40 वर्ष, बरोबर आहे ना. आणि मुलाचे वय बरोबर. आता मुलाचे वय मित्रांनो काय दिले आपल्याला याच्यामध्ये बघा किती 6 प्लस 4 बरोबर किती आले 10 वर्ष. बघा तुम्हाला दोन्ही दिसते, म्हणजेच कोणत्या क्रमांकाचं उत्तर बरोबर असेल तर आपल्याला 2nd नंबरचा पर्याय इथे काय आहे बरोबर आपल्याला दिसते. म्हणजेच वडिलाचे वय झाले 6 6 36 प्लस 4 40 वर्ष आणि मुलाचे वय झाले 6 4 10 वर्ष. ओके
आता बरेच मुलांना प्रश्न पडते की सर आपण जो प्रश्न जी मेथड वापरली तर ती इथे लागू होणार नाही का? मित्रांनो बिलकुल होते, बरोबर ना. आता ही झाली लॉंग मेथड ना, ठीक आहे. तर मी तुम्हाला आता शॉर्ट मेथडनं सांगतोय की असा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा तर, ठीक आहे. हां, शॉर्ट मेथड बघा मित्रांनो, काय तुम्हाला 6 पट दिले आहे ना इथे. जसे मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं, पट विचारलं तर काय करायचं, 6 पट म्हणजे 1/, किती घेतलंय 6, बरोबर आहे ना. म्हणजे हा कोण झाला असेल, मुलगा, बरोबर आहे, हा झाला मुलगा. आणि हे कोण झाले असेल, वडील. मित्रांनो बघा काय असेल, हे असेल वडील. म्हणजेच आपल्याला वडील आणि कोण घ्यायचं आहे, मुलगा. इथपर्यंत क्लिअर आहे ना. मग हे 6 पट आहे, हे किती असेल, 1 पट आहे. क्लिअर ना. इथं मी तुम्हाला 6 वर्षानंतर आणि 6 वर्षापूर्वी म्हणजे हे किती म्हटलं त्यांनी, 4 वर्षापूर्वी वडिलाचे वय मुलाच्या वय त्यावेळेच्या वयाचे किती होते, ते 6 पट होते, बरोबर आहे ना. मग आता 6 पट आले तर बऱ्याच वेळा समजणाऱ्या मुलांना काय होते, कठीण आहे. 6 पट होते ना, मग याच्या 6 पट आहे म्हणजे याचा गुणिला हिला जर आपण 6 घेतले तर 6 × 6 = 36 होते आणि गुन्हेला हिला काही किती दिले, 6 केले तर हा किती होतील, 6. 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 6 बघा नीट लक्षात ठेवा मित्रांनो, 4 वर्षापूर्वी ही मुलगा जो आहे वडिलाच्या वयाचे किती होता, 6 पट होता. म्हणजे 6 × 6 किती असेल, 36. म्हणजे तेव्हा जे वडिलाचे वय होते तेव्हा 36 वर्ष होते आणि मुलाचे आजचं वय म्हणजे मुलाचे त्यावेळेचे वय किती असेल, 6. मग मुलाचे आपले आजचे वय पाहिजे. ही गोष्ट कधीची होती, 4 वर्षापूर्वीची. नीट लक्षात ठेवा, ही होती 4 वर्षापूर्वीची, बरोबर आहे ना. आपल्याला कधीची पाहिजे रे, आजची पाहिजे, आजचे वय, बरोबर आहे ना. मग प्लस किती करा, 4. 36 + 4 किती झाले, हे 40 वर्ष, बरोबर आहे ना. आणि प्लस याच्यामध्ये 4 करा म्हणजे हे झाले 10 वर्ष. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही काय करू शकता, तुमचं उत्तर काढू शकता, बरोबर आहे ना. बघा विदिन सेकंडमध्ये आणि सोप्या मेथडमध्ये आपण याचं उत्तर काढलेलं आहे. क्लिअर. तर चला समोरच्या प्रश्नाकडे बघा. PSI मेन्स 2021, ठीक आहे ना. PSI मेन्स 2021 मध्ये काय प्रश्न विचारलाय, 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयाची बेरीज. 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयाची बेरीज किती आहे, 50 वर्ष आहे. तर सर्वात लहान मुलाचे वय निवडा. मग 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयाची बेरीज किती आहे, 50 वर्ष. तर मित्रांनो बघा या प्रश्नाला सॉल्व्ह कसं करायचं, एक शॉर्ट मेथड तुम्हाला सांगतोय. 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयाची बेरीज म्हणजे काय करायचं, 3 गुणिला करायचे 5. 3 × 5 किती झाले रे, 15, बरोबर आहे ना. मग काय करायचे, 3 मायनस करायचे 1, बरोबर. किती उरले, 2. 2 गुणिला करायचे 15. 15 दोन्ही किती झाले, 30, बरोबर आहे ना. म्हणून करायचं काय आपल्याला, 50 - 30 करायचं. शॉर्ट मेथड आहे, नीट लक्षात ठेवायची. ही शॉर्ट मेथडनं मी तुम्हाला सांगत आहे. अशा पद्धतीने हे उत्तर काढू शकता तुम्ही. मग 50 - जर आपण 30 केले तर उरले किती रे, 20. म्हणून काय विचारलं त्याने, तर सर्वात लहान. म्हणून लक्षात ठेवायचं, म्हणून सर्वात लहान मुलाचे वय, सर्वात लहान मुलाचे वय बरोबर 20 भागिला करायचं आहे मित्रांनो 5. म्हणजेच किती येणार, जे बारकं आहे म्हणजे लहान आहे, बरोबर ना, ते किती वर्षाचं येईल, तर ते 4 वर्षाचं येईल. म्हणजेच आपलं हे जे आहे तर ते सेकंड नंबर उत्तर बरोबर आहे. परत सांगतो काय करायचं, 3 × 5 करायचं आहे 15 केलं मित्रांनो. आता या 3 मधून 1 मायनस करायचं आहे, ओके. मग किती आलं, 2. जे आले 2 गुणिले घ्यायचे 15. 15 दोन्ही किती झाले, 30. मग 50 मधून 30 मायनस केले उरले किती आपल्याकडे, 20. म्हणून सर्वात लहान मुलाचं वय जे आहे ते 20 किती 5, बरोबर किती आलं, 4 वर्ष. अशा पद्धतीने तुम्ही त्याचं उत्तर सॉल्व्ह करू शकता. जर तुम्हाला जर वाटत असेल हे नाही पटलंय तर मग बघा आपली दुसरी पण मेथड आहे. आपण शॉर्ट मेथडचा वापर जर केला मग त्याच्यानंतर कोणती येऊ शकते आपली, एक्स ना आपण घेऊ. म्हणजे मेथड फर्स्ट आपण घेऊ, त्याच्यामध्ये मेथड जी आहे ती सेकंड घेऊ. सेकंड मेथड घेऊ. सेकंड मेथडमध्ये बघा काय म्हटलंय, 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयाची बेरीज. 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयाची बेरीज किती असेल, 50 वर्ष आहे. म्हणजे पहिला मुलगा किती वर्षाचा असेल, एक्स ना. दुसरा किती असेल, x + 3. तिसरा किती असेल रे, x + 6. चौथा किती असेल रे, x + 9, बरोबर आहे ना. 1 2 3 4 आणि पाचवा जो आहे तो x + किती असेल रे, 12, बरोबर किती असेल, 50. क्लिअर ना. म्हणजे बघा 1 2 3 4 आणि 5 हे झाले 5x. त्याच्यानंतर 3 6 आणि 3 किती झाले, 9. 9 आणि 9 किती झाले, 18. 18 आणि 12 किती झाले, 30, बरोबर. हे झाले 30, बरोबर किती असेल रे, 50. म्हणून 5x बरोबर 50 मायनस करायचे आपल्याला 30. म्हणजेच 5x बरोबर किती आले इथे, 20 आले. म्हणून x बरोबर 20 किती घेतले, 5. 5 × 5 5 × 20. म्हणजे x बरोबर किती आले, 4. तर याचा अर्थ जे आहे ते बारकर जे आहे म्हणजे बारकं पोरगं जे आहे, बारकं म्हणजेच काय, सर्वात लहान, ठीक आहे ना. म्हणजेच सर्वात लहान
जो मुलगा आहे सर्वात लहान मुलाचे वय बरोबर सर्वात लहान मुलाचे वय किती येणार रे तर हे येणार 4 वर्ष. कळलं मित्रांनो अशा पद्धतीनं हे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. ओके चला समोरच्या प्रश्नाकडे. समोरचा प्रश्न बघा मित्रांनो काय असेल ASO मेन्स 2021. आता ASO मेन्स 2021 मध्ये हा प्रश्न बघा काय म्हटलाय मंत्र जो सेबापेक्षा 4 पट मोठा आहे. मंत्र जो सेबापेक्षा 4 पट मोठा आहे तो आता 20 वर्षाचा आहे. तो किती आहे आता 20 वर्षाचा आहे. जेव्हा त्याचे वय सेबाच्या वयाच्या 2.5 पट म्हणजे किती 2.5 ठीक आहे ना. 2.5 म्हणजे किती होते रे 2.5 पट होईल तेव्हा तो जितक्या वयाचा होईल त्या संख्येची निवड करा असा त्याचा अर्थ होतोय. बरोबर आहे. मग आपण चला ASO मेन्स 2021 मध्ये हा विचारलेला प्रश्न आहे. मग काय करणार आपण पहिले लिहून घ्या मंत्र आणि नंतर कोण आहे रे सेबा. ठीक आहे ना. मंत्र आणि कोण आहे सेबा. आता मंत्र आणि सेबा दोन्ही घेतलंय. आता मंत्र जो सेबापेक्षा किती आहे 4 पट आहे. बरोबर आहे ना. नीट लक्षात ठेवा 1/4 पट लक्षात ठेवायचं. आता मंत्र जो आहे तो सेबापेक्षा किती 4 पट आहे म्हणजे हा कोण झाला 1 पट सेबा झाला असेल. 4 पट कोण झाला असेल तर तो झाला असेल मंत्र. क्लिअर. समोर तो आता 20 वर्षाचा आहे. कोण मंत्र किती वर्षाचा आहे 20 वर्षाचा. आता मंत्र जर मित्रांनो 20 वर्षाचा असेल तर हा किती वर्षाचा असेल तर 4 पंच किती होते 20 म्हणजे 5 चूक 20 होते ना म्हणजे हा कितीचा असेल सेबा 5चा. क्लिअर इथपर्यंत. जेव्हा त्याचे वय सेबाच्या वयाचे किती होईल 2.5 पट होईल. मग 2.5 पट कधी होणार बरोबर आहे ना. आता जेव्हा याच्यामध्ये मी किती मिसळणार 5 म्हणजे हे किती येणार 25 आणि याच्यामध्ये किती मिळणार 5 म्हणजे हा कितीचा होईल 10चा. आलं का लक्षात. म्हणजे जेव्हा त्याचे वय सेबाच्या वयाचे किती होईल 2.5 पट होईल. म्हणजे मित्रांनो बघा 25 भागीला जर मी 10 केले तर किती येतात 2.5 येणार आहे. येतं की नाही आहे. मग 2.5 पट होईल तेव्हा जितक्या वयाचा सेबा होईल त्या संख्येची म्हणजे जितक्या वयाचा कोण मंत्र होईल जितक्या वयाचा मंत्र होईल त्या संख्येची निवड करा. म्हणजे आपल्याला कोणाची करायची आहे निवड करायची आहे. म्हणजेच बघा मंत्र जो आहे तो किती वर्षाचा होईल तर तो होईल 25. बघा संख्येची निवड. मग ती संख्या कोणती असेल तर ती संख्या असेल 25. म्हणजेच याचा अर्थ की 4 नंबरचा पर्याय इथे बरोबर आहे. नीट लक्षात ठेवा मित्रांनो. परत सांगतोय मंत्र आणि सेबा. इथे बघा सेबा जो आहे मंत्र जो सेबापेक्षा 4 पट मोठा आहे म्हणतो तो आता 20 वर्षाचा आहे. कोण मंत्र आता तो किती वर्षाचा आहे 20 वर्षाचा आहे. 4 पट आहे म्हणजे याचा तर 5 चूक किती असेल 20 म्हणजे सेबा कितीचा असेल 5चा. मंत्र किती आला 20चा. त्याच्यानंतर जेव्हा त्याचे वय सेबाच्या वयाचे किती होणार आहे 2.5 पट होणार आहे. मग 2.5 पट कधी होईल रे जेव्हा मी याच्यामध्ये 5 केले तर हे होणार 10 आणि याच्यामध्ये मी किती केले 5 म्हणजे हा 25. हा केच्या वयाचे किती झाला आता 2.5 पट झाला. दॅट्स ऑल. बरोबर आहे ना. तर अशा पद्धतीने जे आहे तर मंत्र जो आहे ती संख्या किती म्हणजे त्या संख्येची निवड करा. म्हणजे 2.5 पट होईल तेव्हा तो जितक्या वयाचा होईल मग तो किती वयाचा झाला तो 25 वर्षाचा जाईल तेव्हा तो त्याचा काही 2.5 पट येईल. म्हणजेच आपलं काही सेकंड नंबरचं म्हणजे सॉरी इथं आपल्याला 4थ्या नंबरचा पर्याय जो आहे तो इथे बरोबर येईल. ओके समोर चला समोरचा प्रश्न बघा मित्रांनो खतरनाक प्रश्न आहे. गजब. बरोबर आहे. आता गजब मधले हा प्रश्न टाकण्यामागे उत्तर आहे की तो प्रश्नच आपल्याला थोडासा गजब मध्ये विचारलेला आहे. ठीक आहे ना मित्रांनो. आता प्रश्न काय विचारला बघा खतरनाक प्रश्न विचारलाय. MPSC टेक्निशियन सर्व्हिस प्री 2021 मध्ये हा प्रश्न विचारलाय. प्रश्न बघा काय विचारलाय. एक महिला म्हणते जर माझ्या वयाच्या अंकाची उलटपालट केली. काय म्हणतात एक महिला म्हणते जर माझ्या वयाच्या अंकाची उलटपालट केली तर ते माझ्या वडिलाचे वय दर्शवते. अर्थात माझे वडील माझ्यापेक्षा वयस्कर आहे. माझे वडील माझ्यापेक्षा वयस्कर आहे आणि आमच्या वयातील फरक बघा काय म्हटलं त्यांनी आमच्या वयातील फरक हा आमच्या वयाच्या बेरजेच्या किती आहे 3 अकरांश आहे. तर महिलाचे वय किती. मित्रांनो बघा जे पहिले पाहायचं आपल्याला की यांनी आपल्याला क्ल्यू काय दिलाय. मग याच्यात क्ल्यू काय दिलाय त्यांनी आपल्याला 3 अकरांश दिले आहे. बरोबर आहे. नीट लक्षात ठेवायचं बस प्रश्नामध्ये ते शोधायचं. मग आपण 3 अकरांश दिले म्हणजे हे किती घेतले रे 3 अकरांश. ओके 3 अकरांश इथे मी घेतोय
ठीक आहे ना, गजब बेइज्जती, बरोबर आहे हे याच्यामध्ये. मग हे 3 अकरांश आपण जर घेतले ना रे, मग 3 अकरांशमध्ये तुम्हाला करायचं काय, फक्त थोडीशी डिफरंट टेक्निकल मेथड, म्हणजे एक थोडीशी वेगळी मी काय करताय मित्रांनो, एक जुगाड मेथड म्हणतोय तुम्हाला, हे सांगतोय. कारण हा जो प्रश्न आहे तो एक तो पर्यायावरून बाय ऑप्शनवरून आपल्याला काढावा लागतो, पण त्याच्यामध्ये आपण ऑप्शनवरून न काढता आपण हा उत्तर कसा सॉल्व्ह करायचा तो याच्यामध्ये बघा. तुम्हाला या प्रश्नामध्ये काय करायचं आहे, कोणाचं विचारलंय, तर ऑब्व्हियसली हे कोण असेल रे, महिला असेल ना, ही कोण असेल, महिला असेल, आणि ही कोण असेल, वडील असेल, बरोबर आहे की नाही आहे. जे सुरुवातीला मी तुम्हाला शिकवलं आहे त्या पद्धतीने, आणि त्यांच्या बेरजेच्या वयाचे किती असेल, 3/11, बस म्हटलंय ना, आपण घेऊन बघू काय असेल. तर मग काय करायचं तुम्हाला, 3 गुणिला करायचे मित्रांनो 11, 11 त्रिक किती होते 33, 33 प्लस तुम्हाला हे 3 काय करायचे याच्यामध्ये ऍड करायचे, 33 प्लस 3 किती झाले 36 वर्ष. म्हणजेच काय झालं असेल मित्रांनो, लक्षात ठेवा, हे 36 वर्ष म्हणजे काय झालं असेल, तर महिलाचं वय झालं असेल. बघा सोपी टेक्निक आहे एकदम. गणित जेवढं मोठं दिसतं ना मित्रांनो, तेवढ्यापेक्षाही आपण त्याला सोप्या पद्धतीने शॉर्ट म्हणजे काय केलं असेल, त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. परत एक वेळा सांगतो, नीट समजून घ्या. ओके, थोडंसं प्रश्न हटके आहे मित्रांनो हा, आणि हा हटके प्रश्न आपल्याला सोडवायचा तसंच आहे. तुम्हाला दिलं किती आहे, 3 अकरांश, बरोबर आहे ना, 3 अपॉन किती आहे 11. मग 3 अपॉन 11 दिलं असेल तर काय करायचं, आपल्याला पाहिजे कुणाचं वय, महिलेचे वय. ठीक आहे ना, इथे बघा महिलेचे वय. मग महिलेचे वय करायचं, काय करायचं मित्रांनो, इथं 3 गुणिला तुम्हाला 11 करायचे, आणि याच्यामध्ये काय करायचे 3 प्लस करायचे. काय करायचे आपल्याला, कारण वरचं जे पाहिलं तुम्ही, तुम्हाला शिकवल्याच्या पद्धतीने काय असेल, हे जे बघा, हे म्हणजे कोण असेल, महिला, ही आहे महिला आहे ना, आणि हे कोण असेल, वडील. क्लिअर रे, समजून घ्यायचं आपल्याला. मग महिलेचे बघा, महिलेचं वय जे आपल्याला घ्यायचं आहे, महिलेचं वय, महिलेचे वय. आता महिलेचे वय काय, 3 गुणिला 11 प्लस काय करायचे 3. मग 11 त्रिक किती होते रे 33, 33 प्लस 3 किती होते 36 वर्ष. आता बघा तुम्ही म्हणाल सर हे कसं शक्य आहे, बघा पद्धत, आयोगाची पद्धत दिसल्या त्याच्यावरून, म्हणजे आपल्याला आयोगाने जो दिलेला प्रश्न असेल ना त्यालाच आपल्याला फिरवायचा आहे. त्यांनी जसं म्हणताय त्याच्या पद्धतीनंच आपल्याला उत्तर काढायचं आहे, पण लॉजिकल मेथडनं उत्तर आपल्याला काढायचं आहे, कारण त्याच्याशिवाय मेथड निघणार, म्हणजे त्याच्याशिवाय उत्तर निघणार नाही. चला ठीक आहे, मग हे काय काढलं आपण 36 काढलं ना. मग 36 कोणाचं झालं, हे झालं महिलेचं वय. महिलेचं वय किती आलं 36, म्हणजेच आपल्याला उत्तर भेटून गेलं आहे. तर महिलेचे वय किती विचारलंय, तर बघा सेकंदात आपण उत्तर काढलं, तर महिलेचे वय किती आले रे 36 वर्ष. मग तुम्ही म्हणाल सर की आता याला टॅली करायचं, बघा करून आपण ना. आता काय म्हणते, एक महिला म्हणते जर माझ्या वयाच्या अंकाची उलटपालट, आता महिलेचा अंक किती आहे रे 36, अंकाची उलटपालट केली तर माझ्या वडिलाचे वय दर्शवते म्हणते. मग आपण काय म्हणणार आहे, आता वडिलाचे वय पकडू आपण, वडिलाचे वय. ठीक आहे ना, एक सिंपल समजू, याला वडील नाही घेतले चालते. मग इथं जर बघा वडिलाचे वय जर घेतले, आता याच्या उलट केली, काय केलं याच्या उलट, बरोबर ना. वडिलाचे वय जे आहे, महिलाच्या काय असते, महिलाच्या म्हणजे वडिलाचे वय महिलाच्या वयाच्या उलट, महिलाच्या वयाच्या उलट, बरोबर आहे. म्हणून वडिलाचे जर वय पाहिले मित्रांनो, वडिलाचे वय जर पाहिले, बरोबर. आता याच्या महिलांचं वय किती होतं 36, 36चे उलट किती येणार, हे झाले 63 वर्ष. समजलं, म्हणजे याचा अर्थ जर पाहिला तर वडिलाचे वय किती सापडले आपल्याला 63 वर्ष. आता तिची कंडिशन्स काय आहे म्हणतात, तर कंडिशन काय, अर्थात माझे वडील माझ्यापेक्षा वयस्कर आहे आणि आमच्या वयातील फरक हा आमच्या वयाच्या बेरजेच्या किती आहे म्हणते 3 अकरांश आहे. म्हणजेच तुम्हाला काय करणार आहे इथे लक्षात घ्यायचं आहे, म्हणजे हे असेल महिला आणि हे आहे वडील, बरोबर आहे. सो मी तुम्हाला याला काढून देतो व्यवस्थित. जे आपण काढलेलं उत्तर बरोबर आहे की नाही आहे त्याला आपण काय करतो क्रॉस, ठीक आहे ना, क्रॉस चेक करत आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. क्रॉस चेकिंगच्या माध्यमातून आपलं उत्तर आपण काढत आहे. मग महिला जर आहे तर बघा महिला 36 प्लस काय करायचं आपण 36, हा नीट लक्षात, 36 मायनस आपल्याला काय करायचं, बेरीज आणि वजाबाकी दोघांचं पण करायचं आहे. हे 36 आहे ना, म्हणजेच काय करायचं 63 मायनस करायचं आपल्याला 36, 63 मायनस काय करायचं आहे 36, बरोबर ना. हा काय फरक आणि त्याच्यातली बेरीज पण करायची आहे, लक्षात ठेवा, दोन्ही करायचं आपल्याला. आणि 63 प्लस करायचं आहे 36. बघा काय म्हटलंय त्यांनी इथे, नीट लक्षात ठेवा, म्हटलं काय त्याच्यावरून आपल्याला घ्यायचं आहे. मग अर्थात माझे वय म्हणजे आमच्या वयातील फरक, बघा हा घेतला हा फरक, नीट लक्षात ठेवा, दिसतं का रे हा फरक, आणि आमच्या वयाची काय म्हटलंय बेरजेच्या, म्हणजे ही काय झाली बेरीज, दोन्ही याचा आपण घेत आहे. आता 63 मायनस जर 36 घेत आहे, 13तून 6 गेले तर किती उरले 7, बरोबर आहे ना. हातचा लय
4 म्हणजे इथे किती उरले रे 2 म्हणजे किती झाले 27. आता दोघांची बेरीज 6 आणि 3 किती झाले असेल 9 आणि 6 आणि 3 किती झाले 9. बघा याचा आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे आपण काढलेलं उत्तर बरोबर आहे की नाही आहे. मग याला भाग दिला कितीचा 9चा 9 3 किती होते रे 27 9 11 99 म्हणजेच किती येणार 3/11 आलं की नाही आलं. बघा मित्रांनो अशा पद्धतीनं याचं उत्तर आपल्याला चेक करायचं असतं म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं ते त्या पद्धतीनं आपण ऑप्शनवरून घेतलेलं नाही आहे. आपण डायरेक्ट उत्तर काढलेलं आहे आणि ते आपल्या जुगार टेक्निकच्या माध्यमातून आपण याचं उत्तर काढलं आहे. परत सांगतो मी कसं केलं 3/11 आपण घेतलं जे आपल्याला दिलं आहे. फक्त मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आहे जेवढं तुम्हाला दिलं असेल म्हणजे 3/11 त्याच्यावरूनच आपल्याला उत्तरं काय फिरवायचे आहे. मग आपण काय घेतलं 3/11 घेतलं आहे म्हणजे महिला जी झाली 3ची 11 वरती घेतले चालते पण त्याला सोडून द्या कारण कसं आहे त्याचं वय निघणार आहे समोर पण आपल्याला थोडीशी वेगळी मेथड वापरावं लागणार त्याला ठीक आहे ना. मग महिलेचे वय आपण घेतलंय 11 गुणले किती घेतले 33 33 + 3 किती झाले 36 वर्ष. पटकन विदिन सेकंडमध्ये आपण महिलाचं वय काढलं 36. मग सर उत्तर काढलेलं हे बरोबर आहे का त्याला व्हेरीफाय करू ठीक आहे ना त्याला चेक करू. मग क्रॉस चेक केल्याने काय केलं आपण बघा वडिलाचे जे वय आहे ते महिलाच्या वयाच्या किती आहे म्हणते उलट आहे बरोबर आहे ना. मग महिलाचं वय किती काढलं रे आपण 36 वर्ष उलट कोणाची वडिलाची वय मग वडिलाचे वय किती आले 63 वर्ष. क्लिअर. आता महिला आणि वडील मग महिला आणि वडील याच्यामध्ये जर पाहिलं तर त्यांच्या वयातील फरक कितीचा आहे म्हणजे फरक पाहायचा आपल्याला. मग 63 - 36 केलं किती आले 27 आले आणि त्या आमच्या वयाची बेरीज केली बरोबर आहे ना. मग यांची बेरीज केली 63 + किती केली 36 म्हणजे किती 99 आलं. दोघांमधलं जर काढलं तर आपलं गुण प्रमाण सारखं आलं म्हणजे किती 3/11 म्हणजे फरक आणि बेरीज यांच्यापासून जर काढलं तर आपल्याला त्याचं वय भेटून जाते. समजलं मित्रांनो. अशा पद्धतीनं हे उत्तर सॉल्व्ह करायचं असतात ठीक आहे ना. चला समोरचा प्रश्न. ओके चला खतरनाक प्रश्न आहे UPSC CSAT 2022 मध्ये हा प्रश्न विचारलाय. प्रश्न काय विचारलाय मित्रांनो बघा चर्चात्मक विषय आहे आणि गंभीर प्रश्न आहे. आता प्रश्न बघा इथे डायग्राम दिसताना मी काय काढलेलं आहे 2 महिला आणि एक आपला एक व्यक्ती आपला मुलगा आहे छोटासा ते डिस्कस करतात की हा प्रश्न काढायचा कसा आहे ना मित्रांनो. बघा काय पुढे दिलेला प्रश्न व त्या संदर्भात दिलेली विधाने हे लक्षात घ्या. प्रश्न काय मनीषाचे बघा प्रश्नामध्ये दिले मनीषाचे वय किती. पहिलाच प्रश्न आहे मनीषाचे वय किती. आता विधान 1 आहे मनीषा तिच्या आईपेक्षा 24 वर्षांनी काय लहान आहे. कोण मनीषा तिच्या आईपेक्षा काय 24 वर्षांनी लहान आहे. विधान 2 मध्ये काय 5 वर्षानंतर मनीषा व तिच्या आईच्या वयाचे गुणोत्तर किती होणार आहे 3/5 इतके असेल. ओके चला झाला बस एवढीच कंडिशन आपल्याला दिलेली आहे. मग त्याच्यानुसार काय करायचं आहे पुढीलपैकी कोणत्या पर्यायाची वरील प्रश्नाचे व विधानाचे संदर्भात योग्य विधान निवडा. मग जे आहे ते आपल्याला इथे घेऊन घेऊ. पहिले काय घेऊ आपण मनीषा. बघा काय घेतलं इथे आपण मनीषा घेतली ठीक आहे ना आणि नंतर कोण आली रे आई आली. ओके मनीषा आली आणि काय गेली आई. आता इथे बघा त्याचं जे आहे ना 5 वर्षानंतर त्याचं गुणोत्तर बघा त्याचं दिले आहे आपल्याला. मग 3/5 म्हणजे मनीषा किती असेल 3x आणि आई किती असेल रे 5x झाली इथपर्यंत. 3x + किती असेल 5 वर्ष. मग 5 वर्षानंतर म्हणजे हे जर आपण पकडलं मित्रांनो हे कदाचित आजचे असू शकतात आणि त्यांनी काय म्हटलंय मनीषा आणि तिच्या मनीषा तिच्या आईपेक्षा किती आहे 24 वर्षांनी काय लहान आहे. दोघांतल्या वयातला काय दिलं असेल फरक दिला असेल. मग काय करायचं आपल्याला याच्यामध्ये बघा मग 5 वर्षानंतर ठीक आहे ना 5 वर्षानंतर त्याचे वयाचे गुणोत्तर दिलेच आपल्याला 3x किती असेल ठीक आहे ना 3x आणि किती दिले 5x. मग काय करू आपण ठीक आहे ना तर आपल्याला इथं वय काढायचं आहे दोघांच्या वयाला फरक दिला आहे 5x - किती घेतले आपण 3x बरोबर. आता 5x - 3x जर घेतला असेल तर याच्यातला फरक बघा काय असेल किती आला रे 24 बरोबर ना. आता 5तून 3 गेले म्हणजे 5 मधून किती गेले 3 गेले उरले किती असेल 2x बरोबर. इथे किती असेल 24 म्हणजे x बरोबर बघा x बरोबर किती असेल 24 भागीला किती असेल 2 म्हणजे बे 12 किती झाले 24 म्हणजे x बरोबर किती आले 12. क्लिअर. आता याच्यामध्ये बघा प्रश्न काय तर 12 किती होते 36 म्हणजे बघा 3 गुणिला किती आले 12 12 किती झाले 36 आणि त्याच्यानंतर 5 गुणिला किती झाले 12 12 पंचे किती झाले 60 झाले ना. म्हणजे हे कधीचं गुणोत्तर आहे तर हे आहे 5 वर्षानंतरचं. मग याच्यानुसार जर पाहिलं तर दोघांमध्ये फरक किती झाला
तर दोघांमध्ये फरक किती झाला 24 वर्षाचा आला की नाही आहे. म्हणजेच या पद्धतीनं पाहिलं तर मनीषा तिच्या आईचं जे वर्षांनी लहान आहे ही पहिली कंडिशन, आणि दुसरी कंडिशन आहे 5 वर्षानंतर मनीषा व तिच्या आईच्या वयाचे गुणोत्तर 3:5 इतके आहे. तर बरोबर आहे 3:5 इतके आहे म्हणजेच किती 12×36 होते, 12×5 60 होते. आलं की नाही आहे कंडिशन. म्हणजेच याच्यावरून काय येणार वरील प्रश्नाचे बघा सेकंड नंबरचं जर पाहिलं तर वरील प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी दोन्ही विधाने काय आवश्यक आहे. म्हणजेच यानुसार जर आपण पाहिलं तर आपल्याला हे जे विधान आहे म्हणजेच काय थर्ड नंबरचं जे विधान आहे ते इथे काय आपल्याला बरोबर येताना दिसतंय. ओके, अशा पद्धतीने मित्रांनो हे प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. क्लिअर. ओके, चला समोरचा प्रश्न चला आणि समोरच्या प्रश्नाला सॉल्व्ह करूया. समजलं सर्वांना मित्रांनो. कंडिशन लक्षात ठेवायची. आता जे बघा मनीषा आणि आई म्हणजे मनीषाचं 5 वर्षांनंतर जरी पाहिलं तर 3x किती येईल आणि हे किती येणार 5x येणार. मग याच्यामध्ये दोघांच्या वयातला फरक जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. तो कितीचा दिला आहे 24चा. म्हणजेच आपण 5x - 3x केलं तर किती होतं 2x बरोबर किती 24. मग 2x 24 केलं तर x बरोबर किती आले 12. म्हणजेच 12 किती झाले 36 आणि 12×5 किती झाले 60. दोघांच्या वयामध्ये फरक किती झाला 60चा. दोघांचा फरक किती आहे 24चा. आणि जर गुणोत्तर पाहिलं मित्रांनो तर कितीचं गुणोत्तर आहे 12×36 12×5 60. अशा पद्धतीने आपल्याला ते उत्तर दिसतंय. ओके, चला समोरचा प्रश्न. समोरचा प्रश्न बघा मित्रांनो काय म्हटलंय PSI मेन्स 2011. मग याच्यामध्ये PSI मेन्स 2011 मध्ये मुलाच्या व मुलाच्या वडिलांच्या वयाच्या बेरजी इतके आज मुलाच्या आजीचे वय आहे. ठीक आहे ना. आजी आजोबापेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. 15 वर्षापूर्वी आजोबाचे वय त्याच्या नातवाच्या वयाच्या 12 पट होते. जर वडिलाचे आजचे वय 48 वर्ष असेल तर आजीचे वय काढा. मित्रांनो बघा प्रश्न खतरनाक आणि इंटरेस्टिंग विचारलेला आहे. बरोबर आहे. कधी विचारला आहे PSI मेन्सला 2011ला हा प्रश्न विचारला आहे. प्रश्न काय परत सांगतोय मुलांच्या व मुलाच्या वडिलाच्या वयाच्या बेरजी इतके आज मुलाच्या आजीचे वय आहे. आजी आजोबापेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. 15 वर्षांनी आजोबाचे जे वय आहे त्याच्या नातवाच्या वयाच्या 12 पट. किती म्हटलंय 12 पट. बघा सापडला ना आपल्याला फॉल्ट. किती म्हटलंय मित्रांनो 12 पट. जसंही पहिले फक्त ना आपण जसं एखादी आपली गाडी असतं ना गाडीमधला जो पंक्चर आहे त्याला तो आणण्यासाठी पहिले काय करतो त्याच्यात हवा भरतोय. हवा भरल्यानंतर आपण काय करतोय मित्रांनो त्याला कुठं पंक्चर आहे तो चेक करतो. तसं आपल्या प्रश्नामध्ये एक वीक पॉईंट शोधायचा आहे. जर तुम्हाला उत्तर शॉर्टकटमध्ये काढायचं असतील तर बरोबर ना. मग काढायचं काय तर बघा सापडलं ना आपल्याला 12 पट मग त्यालाच पकडायचं. आता 12 पट म्हणजे काय म्हटलंय बघा इथं 15 वर्षापूर्वी आजोबाचे वय त्याच्या नातवाच्या वयाचे किती आहे म्हणते 12 पट आहे. मग 12 पट म्हटलं तर इथं बघा हा 1 पट आहे हा किती झाले रे 12. म्हणजे हा कोण झाला असेल नातू बरोबर आहे ना. हे कोण झाले असेल आजोबा. क्लिअर समजलं इथपर्यंत. मग झालं त्यालाच पकडून आपलं उत्तर काढायचं आहे मित्रांनो. मग आता करायचं काय आहे तर बघा 12 पट होते. आता जर वडिलाचे आजचे वय 48 वर्ष असेल तर आजीचे वय किती. आता केस आणि कंडिशनच्या मागे न लागता आपण डायरेक्ट उत्तर इथं काढणं शिकून घ्यायचं. म्हणजे आपल्याला वेळ कमी असतं आणि वेळेच्या अभावामुळे आपल्याला प्रश्न कसे सोडवायचे. बघा हे 12 पट दिले इथपर्यंत आपल्याला 12 समजलंय. आता मुलाच्या वडिलाच्या वयाचे बेरज इतके बघा मुलाच्या व मुलाच्या वडिलाच्या वयाच्या बेरज इतके आज काय म्हटलंय मुलाच्या आजीचे वय आहे. ठीक आहे ना मित्रांनो. मग त्याच्यातून जर एक कंडिशन आपण मायनस केली तर तसं आपल्याला काय म्हटलंय आजी आजोबापेक्षा किती वर्षांनी दिले 7 वर्षांनी दिले. ज्या कंडिशन दिले ते लक्षात ठेवून घ्यायचं. मग डायरेक्ट आपण उत्तर काय घ्यायचं 15. आता इथे बघा मी तुम्हाला टेक्निक शिकवताना एक शिकवले हे किती आहे 1/12 आहे की नाही आहे. मग 1/12चा रिमेनिंग घ्यायचा पटकन. काय घ्यायचा याचा रिमेनिंग. लक्षात ठेवा याचा रिमेनिंग घ्यायचा. मग याचा रिमेनिंग किती येणार 11 किती येणार 12. आला का नाही याला. बघा 1/12चा रिमेनिंग किती आला 11/12. मग 11/12 जर आला तर याला त्याच पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे ना. काय घ्यायचं याचा रिमेनिंग. ठीक आहे ना. किती येतो 11 किती 12. सो तुम्हाला माहिती आहे आपण 11/12 कसा काढतो तर. ठीक आहे ना. मग 11/12 काढलं झालं इथपर्यंत. मग आपण काय म्हणणार 15 वर्षापूर्वी नीट लक्षात ठेवा आजोबाचे वय 15 वर्षापूर्वी आजोबाचे वय लक्षात ठेवा 15 वर्षापूर्वी आजोबाचे वय. बरोबर. काय करायला सांगितलं रिफ्लेक्स करायला सांगितलं म्हणजे तिला व्यस्त करायला सांगून द्यायचं आहे. म्हणजे 15 वर्षापूर्वी जर म्हटलं आहे
ते ठीक आहे ना. मग किती करायचे ते मित्रांनो, इथं फक्त थोडंसं एक लक्षात ठेवायचं, कारण मुलाच्या वडिलाच्या वयाच्या जितके काय म्हणते मुलाच्या आजीचे वय आहे, म्हणजे आजी वडिलापेक्षा 7 वर्षांनी मोठी आणि वडिलाची वय म्हणजे मुलाचे वय किती 48. म्हणून मित्रांनो तो काय करायचे 48 प्लस करायचे 7, ठीक आहे ना. आणि गुणीला तुम्हाला मात्र काय करायचे 12 करायचे 11. नीट लक्षात ठेवा, प्रश्न आपण थोडासा घुमवून दिलेला आहे, कारण प्रश्न आपण नाही घुमवला आहे, हा प्रश्न आयोगाने घुमवलेला आहे. फक्त त्याला आपल्याला कसा सॉल्व्ह करायचा आहे तो इथे मध्ये पाहून घ्या, ठीक आहे ना. मग बरोबर याला सॉल्व्ह करायचं आहे. 7 आणि 8 किती झाले रे 15, हातचाला 1, 4 ने किती झाले 5 केले आपण. गुणीला किती करायचे 12/11, 11 1 11, 11 5 5 म्हणजे 11 5 55 आणि 12 5 किती झाले 60. नीट लक्षात आलं 60 वर्ष. आता मित्रांनो इथे एक लक्षात ठेवायचं, आजोबा 15 वर्षापूर्वी किती वर्षाचे होते 60 वर्ष. टेक्निक थोडी वेगळी आहे आणि एकदम सोपी आहे मित्रांनो. ज्या पद्धतीने आपण उत्तर काढलं आहे त्याच पद्धतीने आपण काढत आहे. परत मी तुम्हाला मी पहिले लिहून देतोय व्यवस्थित, मग तुम्हाला मी समजून सांगतोय, ठीक आहे ना, काळजी करू नका. मग हे 60 वर्ष आहे, तर आजोबाचे आजचे वय किती येणार रे बघा. आजोबाचे आजचे वय किती येणार, आजचे वय, ठीक आहे ना. मग आजोबाचे जर आपण पाहिला, आजोबाचे आजचे वय बरोबर 60 दिसते का तुम्हाला इथे किती आहे रे 60 प्लस किती घेतले आपण 15. 60 प्लस 15 म्हणजे किती येणार 60 प्लस 15 बरोबर किती आले रे, हे झाले 75 वर्ष. आलं की नाही आहे. आजोबाचे वय किती आले 75 वर्ष. मग त्यांनी विचारलं काय आपल्याला, त्यांनी विचारलं काय बघा, यांनी विचारलंय आजीचे वय विचारलंय. आता तिथं बघा आजी आजोबापेक्षा किती वर्षांनी लहान आहे 7 वर्षांनी लहान आहे. म्हणून आपण काय करणार, आजीचे वय बरोबर काय करणार मित्रांनो 75 मायनस करणार 60, ठीक आहे ना. 75 मायनस 7. आता 75 मायनस 7 केलं म्हणजेच किती आलं रे 68 इयर्स, म्हणजेच किती 68 वर्ष, बरोबर ना. आता 68 वर्ष कोणाचं आलं तर तुम्हाला माहीत असेल तर कोणाचं आलं आजीचं वय आलं. मित्रांनो बघा अशा पद्धतीचं हे जे प्रश्न आपण पाहूनच जे सोडतोय ना किंवा याला स्किप करतो ना, स्किप करू नका. माझ्या मेथडचा वापर करा आणि माझ्या मेथडनुसार उत्तर काढा, तुम्हाला तुमचं उत्तर भेटून जाईल. बघा परत मी सांगतोय काय केलं तर या मेथडचा वापर तुम्हाला करावा लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो. बघा काय असेल, आता बघा तुम्हाला दिलं का इथं 12 पट दिलं ना, 12 पटमध्ये अख्खं घुमून टाकायचं. 1/, किती आलं 12, हा झाला नातू आणि हे कोण झाले आजोबा, ठीक आहे ना. मग 1/12 मध्ये जर आपण केलं त्याच्यामध्ये बघा 1/12 याचं काय घ्यायचं रिमेनिंग घ्यायचं, ठीक आहे ना. आता रिमेनिंग मध्ये किती येणार 11 किती आले 12, असं केलं तरी चालते. 12 पट घेतलं तरी चालते. नातू मग तुम्ही म्हणा सर नातू घ्यायचं नाही, गरज आहे काही गरज नाही, नाही घेतलं तरी चालते. फक्त आपल्याला हिंग पाहिजे त्याच्यासाठी आपण तो घेतलेला आहे, ठीक आहे ना, चालेल. मग आता याच्यामध्ये 1/12चा रिमेनिंग किती आला 11/12 आला. मग 11/12 आला. त्याच्यानंतर काय म्हटलं 15 वर्षापूर्वी आजोबाचे वय किती होते, तर आजोबाचे वय आता मुलांच्या व मुलाच्या वडिलाच्या वयाच्या बेजे इतके काय म्हणते मुलाच्या आजीचे वय आहे. मग आपण काय केलं त्याच्यामध्ये कोणाचं वय इन्व्हॉल्व करून टाकलं, मग वडिलाचं, मग वडिलाचे वय आणि म्हणजे कोणाचे हे जे त्या मुलाच्या वडिलाचे वय आणि काय आजीचे वय जे प्लस केले एके, ठीक आहे ना. इथे बघा तुम्हाला काय केले प्लस केले, गुणीला काय केलं आपण 12/11 केले. आता 55 गुणीला 12/11 म्हणजे 11 5 किती झाले 55, 12 5 किती झाले 60, म्हणजे 15 वर्षापूर्वी आजोबाचं वय किती होतं 60 वर्ष होतं. आजोबाचे आजचं वय किती पाहिजे, मग आजोबाचे आजचे वय काय करायचं 60 प्लस मित्रांनो 15 म्हणजे हे झाले 75 वर्ष. मग आजीचं वय किती असायला पाहिजे, तर आजीचे जे वय आहे बरोबर आहे ना, आजीचे आजचे वय बरोबर आहे, आजीचे आजचे वय बरोबर आहे ना मित्रांनो. आजीचे आजचे वय 75 मायनस किती गेले 7 म्हणजे किती झाले 68 इयर्स. अशा पद्धतीने मित्रांनो हे उत्तर काढायचे असते. म्हणजेच काय होते की आपलं उत्तर व्यवस्थित निघते, ठीक आहे ना, वेळ कमी लागते. आणि ही जी मेथड आहे मित्रांनो ही युनिक मेथड आहे, बरोबर आहे. म्हणजे थोडंफार तुम्हाला याच्यासाठी आता कसं आहे, आपण जर यूट्यूबवरचं लेक्चर घेत आहे मित्रांनो त्याच्यामुळे एक्सनं काढताना आपल्याला खूप सारं गणित जाते आणि त्याच्यामुळे काय होते की आपला वेळ खूप चालला जातो. म्हणून माझं असं म्हणणं आहे की ह्या ज्या ट्रिक्सच्या माध्यमातून जर आपण उत्तर काढलं तर तुम्हाला त्याची मेथड पण कळायला जाईल, बरोबर आहे ना. सो आपण इतर लेक्चर घेतोच आहे, बरोबर आहे ना. मग त्याच्यामध्ये काय हे लेक्चर जेव्हा आपण घेतो तर त्याच्यामागचा उद्देश आपला जो आहे की मुलांना या शॉर्ट पद्धतीचा जो आहे तो त्यांना फायदा व्हावा, ठीक आहे. असे जे प्रश्न आहे ते विदिन सेकंडमध्ये त्यांनी सॉल्व्ह करतात यावा आणि परीक्षेमध्ये त्यांना पैकीच्या पैकी मार्क कसे मिळता येईल यासाठी हा माझा परिपूर्ण प्रयत्न आहे, ठीक आहे.